होत्या जास्त काही तीच करणं. ते वाचलेलं मी काल. चॅट जीपीटी बरं आहे, त्याने बऱ्याच गोष्टी होत आहेत. हम्म. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ओम नमो नमो भगवते भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो ओम नमो भगवते भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ओम नमो नमो भगवते भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. हरे कृष्णा. आपण हे विश्वरूप दर्शन योग 11वा अध्याय त्याचा अभ्यास करतोय. विश्वरूप दाखवण्यामागचं कारण हे होतं की जेव्हा भगवंतांनी सर्व विभूती सांगून अर्जुनला बोलले की "म- माझ्या विभूतींना काही अंत नाहीये. एका अंशाने मी सर्व जग व्याप्त केले, तर तुला किती विभूती सांगणार. त्याच्यामुळे मी तुला काही मोजक्याच विभूती सांगितल्या." मग हे ऐकून अर्जुनच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होते की ते सर्व व्याप्त रूप कसं असेल. म्हणून मग अर्जुन या 11व्या अध्यायामध्ये सुरुवातीच्या 4 श्लोकामध्ये आपली इच्छा प्रकट करतो की मला ते तुमचं रूप बघायचंय. तर हे जे रूप दाखवा म्हणण्याच्या पूर्वीचे जे श्लोक आहेत, तो एक शिष्टाचार आहे किंवा तुम्ही मला काय काय सांगितलं हे अर्जुन प्रकट करतो. मग आता हा बघा, तिसऱ्या श्लोकामध्ये म्हणतोय आत्मानं परमेश्वर द्रष्टुम इच्छामि ते रूपम ईश्वरम पुरुषोत्तम. आता मला ते रूप बघायची इच्छा आहे. आणि चौथ्या श्लोकात म्हणतो कदाचित मग माझ्याकडे पात्रता नसेल विश्वरूप बघण्यासाठी, काहीतरी स्पेशल प्रकारची दृष्टी हवी असेल. असं काही जर असेल तर तुम्ही ते मला तशी दृष्टी देऊन मला हे विश्वरूपाचं दर्शन द्या. मग श्लोक क्रमांक 5 ते 8 मध्ये भगवंत अर्जुनला सांगतात की तू काय काय बघणार आहे याच्यामध्ये. आदित्य, रुद्र, वसु. एका ठिकाणी बसून तू पूर्ण जगत बघशील. ये एकस्तम जगत कृष्णम पश्चाद्यस चराचरम. आणि कुठे बघशील? मम देहे गुडाकेश. भगवंतांच्या देहामध्येच त्याला सर्व विश्व दिसेल. ते पण एकाच ठिकाणी, असं इतरत्र जाण्याची गरज नाही. त्या ठिकाणी रथावरती बसून अर्जुन हे सर्व बघू शकत होता. आणि मला वाटतं आचार्य म्हणतात की असं जर हे विश्व बघण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे काय लाखो करोडो वर्ष प्रवास जरी केला सूर्याच्या गतीने तरी सुद्धा हे विश्व पूर्ण बघून होणार नाही. आणि आपल्याला पण आधुनिक विज्ञानामध्ये माहित आहे की हे लाईटच्या स्पीडनं जरी केलं तरी किती कठीण आहे. तर मग इथे भगवंत त्याला शेवटच्या श्लोकामध्ये म्हणतात की तुझी सध्याच्या दृष्टीची पात्रता नाहीये हे रूप बघण्याची. अनयनैव चक्षुषा, म्हणून मी तुला दिव्य चक्षु देत आहे. दिव्यम ददामि ते चक्षु. तर आपण तेव्हा बघितले होते की हे दिव्य चक्षु म्हणजे दैवी चक्षु आहेत. अर्जुन तर शुद्ध भक्त आहे, आध्यात्मिक चक्षु नाहीयेत. त्यामुळे अर्जुन या रूपाला बघून काय म्हणतील घाबरतो. पण या रूपाला आराधना करण्याचं रूप किंवा या रूपाबद्दल त्याला आपुलकी निर्माण होत नाही. कारण त्याच्या हृदय तर भगवंतांच्या श्यामसुंदर रूपाला आसक्त आहे, सख्य रसामध्ये. तर दृष्टी आहे दैवी परंतु हृदय आहे आध्यात्मिक. म्हणून त्याच्या दोन्ही गोष्टीमध्ये थोडीशी गडबड होते. आपल्याला ते समोर बघायलाच मिळेल. अर्जुन घाबरतो हे सर्व बघून. तर मग 9व्या श्लोकापासून संजय धृतराष्ट्राला वर्णन करतात की अर्जुनांनी असं बोलल्यावरती भगवंत मग आपलं विराट रूप दाखवत आहेत. आणि त्या विराट रूपामध्ये मग अर्जुनने काय बघितलं त्याच्यामध्ये तर खूप सारे चेहरे, खूप सारे डोळे, अलंकार, वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र-शस्त्र, म्हणजे जे काही कल्पना करता येईल सगळ्या गोष्टी त्या रूपामध्ये अर्जुनला एका ठिकाणी दिसत होत्या.
आणि समजा आकाशामध्ये एकाच वेळेस हजारो सूर्य जर आले तर जसा प्रकाश निर्माण होईल तसं त्या विराट रूपातून प्रकाश येतोय असं वाटत होतं. म्हणजे काय म्हणता येईल, अं, इतकं जास्त प्रभावी हे रूप होतं. तर मग याच्यानंतर काय म्हणतात, हा, भगवंत म्हणतात की अर्जुन, माझ्या शरीरामध्ये हे विभाजित झालेलं रूप विश्व बघ. म्हणजे कसं की समजा भगवंतांच्या पायावरती एका वेळेस एक जगातला एखादा भाग दिसत असेल, नंतर मग दुसरा भाग, म्हणजे असं काय म्हणतात त्याला, मूवी सारखं दिसत असेल. म्हणून भगवंत म्हणतात की प्रविभक्तम अनेकदा, विभाजित झालेलं जगाचे भाग तू बघ. श्लोक 13 होता ना. हम्म. तर भगवंत अर्जुनला काय म्हणतात की अर्जुन, या विश्वामध्ये जे काही आहे तू सर्व एका ठिकाणी बघ. आणि तू कसं बघशील की ह्याच गोष्टी तुला या विराट रूपाच्या शरीरातील वेगवेगळे अवयव म्हणून दिसतील. मग हे बघून अर्जुन, त्याला विस्मय होतो. तेव्हा आपण रसाबद्दल चर्चा केली होती की प्राथमिक रस आणि सेकंडरी रसा. त्याच्यापैकी अर्जुन इथे विस्मय रसाचा अनुभव करतो. त्याच्यामुळे त्याच्या शरीरावरती रोमांच येतात. आणि या रोमांच आणि भगवंतांच्या रूपाने तो एवढा प्रभावित होतो की भगवंतांना लगेच नमस्कार करतो आणि दोन हात जोडून त्यांना प्रार्थना करतो. हे विशेष का आहे? कारण अर्जुनचं भगवंतांसोबत असं नातं नाहीये की पाया पडण्याचं किंवा त्यांना हात जोडून उभं राहण्याचं. अर्जुन तर भगवंतांशी साख्यरसामध्ये आहे. तर असंही तुम्ही बघितलं तर गोकुळात कोणताच सखा भक्त कृष्णांना असं कधी नमस्कार केलेला कृष्णाला किंवा असं कधी ऐकलं नसेल. तर अर्जुन पण हे अं, याच्यामुळे करत होता की एकतर त्याला भगवंतांनी ची दृष्टी दिली आहे दैवी. अं, तर या दृष्टीने अर्जुन प्रभावित झालेला आहे आणि त्याला विस्मय वाटल्यामुळे मग तो भगवंतांना अशी हात जोडून प्रार्थना करतो. हे नेहमीच्या त्यांच्या काय म्हणता येईल, ओळखीमध्ये किंवा नेहमीच्या व्यवहारामध्ये अर्जुन असं नाही करणार. कारण तिथे अं, त्याला कृष्ण एक मित्र म्हणूनच वाटणार. जसे की वृंदावनामधल्या सखांना वाटत. तर अर्जुन थोडा ऐश्वर्ययुक्त भगवंतांना मानतो. गोकुळातल्या सखांचं प्रेम एकदम सिंपल आहे. असा फरक आहे. तर मग अर्जुन भगवंतांना हात जोडून सांगतोय की तुम्ही काय काय बघतोय तुमच्या शरीरामध्ये. आणि जे वर्णन अर्जुन करतोय ते वर्णन तिकडे संजय धृतराष्ट्राला सांगत आहे. अर्जुन काय म्हणतो की पश्याम्य देवांत व देवदेहे सर्वांतता भूत विशेष संज्ञान ब्रह्मानमीशं कमलासनस्थं ऋषींच सर्वान उर्गांचे दिव्यान. जे ब्रह्माजी आहेत कमळावर बसलेले, ते पण मला दिसत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ऋषी पण दिसत आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारचे उरग, उरग म्हणजे साप, वेगवेगळ्या प्रकारचे साप. नंतर ब्रह्माजी, महादेव, हे सर्व काही मला तुमच्या शरीरामध्ये दिसत आहेत. अर्जुन जे बघतोय ते सांगतोय. आणि या रूपाचं काय म्हणता येईल, शरीर कसं आहे, याच्यामध्ये खूप साऱ्या बाहू आहेत, खूप सारे उदर म्हणजे पोट, खूप सारे चेहरे, खूप सारे नेत्र. खूप सारे म्हणण्यापेक्षा इथे तर त्यांनी अनेक शब्द वापरला. कारण त्याला खूप सारेचा अर्थ काय होतो की कदाचित त्याला मोजता येईल. अनेक म्हटल्यावरती मग त्याला काही अंत नाहीये. तर अर्जुन म्हणतोय की तुमच्या या रूपामध्ये हे सर्व काही मला अनंत दिसत आहे. चेहरे, डोळे, आणि या रूपाचा अंत कुठे आहे, मध्य कुठे आहे, काही समजत नाहीये. असं नाही की समजा अर्जुनच्या रथाच्या समोर एका ठिकाणी विश्वरूपाला सुरुवात झाली आणि समोर 1 किलोमीटर पर्यंत विश्वरूप पसरलं, असं नाही. तर तिथे त्या विश्वरूपाची सुरुवात कुठे आहे आणि अंत कुठे हे काहीही त्याला समजत नव्हतं. असं अर्जुन 16 नंबरच्या श्लोकामध्ये सांगतो.
की तुमच्या या रूपाचं अंत वगैरे मला काही दिसत नाही. आणि मग पुढे वर्णन की या रूपामध्ये काय आहे, वेगळ्या प्रकारचे किरीट म्हणजे हे मुकुट. अनेक मुकुट आहेत, गदा, चक्र. अ, आणि हे रूप जे बघण्यासाठी खूप कठीण आहे. कठीण का आहे? कारण या रूपातून एवढा जास्त प्रकाश येतोय की याला बघणं खूप कठीण आहे, असा तो सत्रामध्ये सांगतो. का कठीण आहे? कारण तुमच्या या रूपातून खूप सारं तेज येतंय, आणि हे तेज सर्वत्र पसरत आहे, जसं की सूर्याचे किरण किंवा अग्नी. त्यामुळे हे बघण्यासाठी थोडंसं कठीण आहे. दुर्निरीक्षम. दुर्निरीक्षम बद्दल काही दिलं होतं का? दुर्निरीक्षम 17 नंबर. हा, दुर्निरीक्षम म्हणजे पाहण्यास कठीण. त्याच्यामुळे त्या प्रकाशामुळे बघण्यासाठी कठीण होत होतं. मग अर्जुन इथे परत सांगतो की तुम्हीच अक्षर आहात, तुम्ही सर्व काही जाणण्याचे आहात. तुम्ही या जगाचे आधार आहात. तुम्ही धर्माचे नेहमीचे रक्षक आहात. शाश्वत धर्म गोप्ता. गोप्ता म्हणजे रक्षण करणारा. शाश्वत धर्म म्हणजे सनातन धर्म. हे अर्जुन भगवंतांना म्हणतो. हम्म, मग सांगतो की अं, अनादि मध्य अनंत, अनादि मध्यम अनंतम अनंत वीर्यम. तेच वर्णन आहे की अनंत बाहू आहेत, अनंत. आता इथे अर्जुनला बघ त्या विश्वरूपाच्या नेत्रामध्ये सूर्य आणि चंद्र दिसतो. तर तिथे आपण तो थोडीशी चर्चा केली होती की आचार्यांनी काय सांगितलं, की भक्तांसाठी ते डोळे चंद्राप्रमाणे वाटत होते, की ज्याच्यातून शीतल प्रकाश येतो. परंतु भक्तांसाठी ते नेत्र एकदम अं, प्रभावी सूर्यासारखे वाटत होते, जे की बघण्यासाठी कठीण आहे. पण तेव्हा आपण चर्चा केली होती की एकच व्यक्ती आहे, परंतु बघणाऱ्याच्या स्वभावावरून किंवा त्याच्या मानसिकतेनुसार त्याला भगवंत वेगळ्या प्रकारात दिसतात. जसे की आपण ते मग हे बघितलं होतं की 10 रस कसे भगवंत एकाच ठिकाणी वेगळ्या लोकांना दाखवतात, मल्ला नाम मध्ये. तरी ते हे सूर्य आणि चंद्राचं उदाहरण त्याच्या संदर्भामध्ये बघितलं होतं आपण. 19 झालं ना. नंतर 20 मध्ये म्हणतो की तुम्ही सर्वत्र पसरल्या. सर्वत्र म्हणजे तिन्ही जगतामध्ये, आकाशामध्ये, इतर ग्रहांमध्ये तुमचं रूप पसरलेलं आहे. आणि तुम्हाला बघून लोकत्रयम प्रव्यथितम महात्मम. तिन्ही लोकांमध्ये लोकांना काय होते? प्रव्यथितम. प्रव्यथितम म्हणजे व्यथित होत आहेत किंवा घाबरत आहेत असं म्हणता येईल. हा, आता 21 मध्ये, त्याला मी 11 लिहिलं. हा, ठीक आहे. 21 मध्ये काय म्हणतात की आता हे तिन्ही जग प्रभावित झालं ना या रूपामुळे बघून. कारण याच्यामध्ये एवढं जास्त विस्मयकारी गोष्टी आहेत आणि भीती निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. तर अर्जुन म्हणतो की केवळ मलाच प्रभाव होतो असं नाहीये. तिन्ही जगतामध्ये सर्वच लोक या रूपाने व्यथित होत आहेत. प्रव्यथिता म्हणजे अतिशय व्यथित झाले. व्यथित म्हणजे मला वाटतं की घाबरले किंवा चिंतेमध्ये गेले असं असेल. तर मग श्लोक क्रमांक 21 मध्ये तू सांगतो की सगळ्या प्रकारचे देवता तुम्हाला नमस्कार करत आहेत. अं, त्यांच्यापैकी काही जण घाबरून हात जोडत आहेत. महर्षी आणि सिद्धगण स्वस्ती स्वस्ती असं म्हणत आहे. स्वस्ती म्हणजे शांती शांती. आणि अशा प्रकारे वैदिक स्तोत्राने तुमची स्तुती करत आहेत. जसे की हे तिन्ही लोकांमध्ये सर्व प्रभावित झाले. तर मग प्रभावित झालेल्या व्यक्ती काय करत होत्या, त्याचं वर्णन 21 मध्ये आहे. 22 मध्ये पण तेच वर्णन सुरू आहे की कोण कोण बघते. रुद्र, वसु, अश्विनी कुमार, मरुत. आणि मग आपण तिथं हे बघितलं होतं उष्मपहा. उष्मपहा म्हणजे अं, पितर. कारण जे पदार्थाची वाफ ग्रहण करणारे असं त्यांचा अर्थ आहे. थोडक्यात अर्जुन काय म्हणतो की सर्वजण प्रभावी झाले आहेत. अं, मग 23 मध्ये अर्जुन म्हणतोय की हे सर्व रूप बघून
बाकीचे लोक तरी व्यतीत झालेले आहेत, मी सुद्धा व्यतीत झालोय. म्हणजे मला पण एका प्रकारे भीती वाटते. आता तो समोर सांगेलच की त्याला भीती वाटते म्हणून. अं, नभस्पृशम दीप्तम अनेक वर्णम. अनेक वर्ण म्हणजे तुमच्या या रूपामध्ये वेगवेगळे वर्ण आहेत. वर्ण म्हणजे कलर. आणि हे शरीर तुमचं कुठपर्यंत पसरलंय? नभस्पृशम. नभ म्हणजे आकाश. आकाशाला टच झालेलं, तिथं आकाशास भिडलेली तुमची आव असलेली मुखे. आणि त्या रूपामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मुख पण दिसतात अर्जुनाला. मोठे मोठे डोळे. हं? हे रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही. धृतीम न विंदामी क्षमाम च विष्णू. आता अर्जुनने असं बोलणं हे खूप याला महत्व आहे. कारण अर्जुन एवढा अं, प्रभावी क्षत्रिय होता की तो कुठल्याच गोष्टीने घाबरणाऱ्या व्यक्तीपैकी नव्हता. जसं विराटच्या युद्धामध्ये एकट्याने सर्वांना हरवलं होतं. म्हणजे तेव्हा तर भीष्म पण होते, दुर्योधन, कर्ण, कृपाचार्य सर्व होते. तसेच अर्जुनाने ते देवतांची मदत करण्यासाठी निवात कवचांना हरवलं होतं. तर म्हणजे अशी काही काही राक्षस वगैरे कसे असतात, त्यांच्या युद्ध करण्याची पद्धत आहे की भ्रम निर्माण करायचा, की खूप सारे साप पडतायत किंवा सुनामी सारखं खूप जास्त पाणी येतंय किंवा वादळ आहे, असं ते एक भ्रम निर्माण करतात. परंतु याच्यापूर्वी अर्जुनला कोणत्याही भ्रमाने प्रभावित नव्हतं केलं. पण तो अर्जुन इथे काय म्हणतो की धृतीम न विंदामी शमांचे विष्णू. मला पण उभं राहायला जमत नाही. माझं धैर्य अं, संतुलन आणि धैर्य राहत नाहीये. तर इतका जास्त त्याच्यावरती प्रभाव होतो. मग 25 मध्ये सांगतो की इथे तुमचे असे मोठे मोठे मुख दिसत आहेत. मग त्यामध्ये काय होत आहे? दंष्ट्रा कराला आणि दंष्ट्र म्हणजे दात. तर कराला आणि म्हणजे अकराळवी कराळा. तर ते रूप एवढं मोठं आहे. त्या रूपाचं मुख आकाश आणि जमिनीला टच केल्यासारखं दिसतंय. तर मग अशा मुखामध्ये दात किती मोठे असतील? तर त्याला अर्जुन सांगतो की द्रष्ट्वा दंष्ट्रा कराला आणि ते मुखाने दृष्टेव कालानल सन्निभानी. आणि तुमची मृत्यूरूपी प्रज्वलित रूपे आणि अकरा विकार भयंकर दाढा म्हटलं की दात पण पाहून मी माझे संतुलन राखू शकत नाही. सर्व बाजूनी मी गोंधळलो आहे. प्रसिद्ध देवेश जगन्निवास दिशो न जाणे न लभेचे शर्म. म्हणजे आपण दिशेचा गोंधळ कधी होतो आपल्याला? समजा एखाद्या वेळेस खूपच काहीतरी भयंकर गोष्ट घडली किंवा काहीतरी आपण घाबरलो, तर मग व्यक्तीला कळत नाही की मी कुठल्या दिशेला आहे किंवा मी कुठे गेलं पाहिजे. तो स्तंभित झाल्यासारखा होतो. इथे बघा अर्जुन पण तोच म्हणतोय की दिशो न जाणे न लभेचे शर्मा. मला दिशा वगैरे काही समजत नाही कुठे काय आहे. आणि तुमच्या या रूपामध्ये हे सर्व लोक प्रवेश करतायत. आता कोण कोण प्रवेश करतात त्यांची नावं सांगितली. सवितांचा परिचय का? हा, माझ्या साईडचे पण जात आहेत. आणि त्यांच्या साईडचे धृतराष्ट्राचे पुत्र भीष्म, द्रोण, कर्ण, हे सगळे लोक तुमच्या मुखात प्रवेश करत आहेत. आणि प्रवेश करताना कसं की एकदम ग्राफिक वर्णन केलंय, की असं नाही की बरोबर रेषेमध्ये जाऊन मुखात पडतायत. तर असे प्रवेश करतात की काही जण दातामध्ये अडकतायत त्या विराट रूपाच्या. तर विराट रूपाच्या दातामध्ये अडकल्यावरती असं पण होत असेल की डोकं तुटून खाली पडलं किंवा हातपाय खाली पडले. तर इतकं ग्राफिक वर्णन अर्जुन हे सांगतोय. अं, संदृशंते चूर्णतैर उत्तमांगै. काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे. आता हे बघण्यासाठी किती कठीण आहे. एखादं ऍक्सिडेंट झालं ते बघताना पण बऱ्याच लोकांना चक्कर येते. अर्जुन तर अनेक लोक असे त्यांचे डोके फुटताना बघतोय. डोके फुटताना बघतोय म्हणजे रक्त पण दिसतच असेल, ब्रेन पण दिसत असेल, आतडी पण दिसत असतील. आणि ते एका व्यक्तीचे नाही, अनंत लोकांचे दिसत आहेत. तर हे तर म्हणजे कितीही शूरवीर व्यक्ती असला तर त्याला सुद्धा हे बघणं शक्य नाही. इतकं भयंकर हे रूप आहे. मग हे लोक कसे प्रवेश करतात त्याच्यासाठी अर्जुनने एक उपमा दिली आहे की नदीची एक उपमा दिली आहे अर्जुनने, की जसं की नदीचं पाणी आहे ते वेगाने समुद्राकडे वाहत जातं. तशा प्रकारे हे सगळे जे योद्धे आहेत ते तुमच्या मुखामध्ये प्रवेश करत आहेत. जसे की नदीचं पाणी आपोआप समुद्राकडे जातं.
तसं हे योद्धे म्हणजे भीष्म, कर्ण, द्रोण, अं, दुर्योधन आणि अर्जुनच्या साईडचे पण. अं, कारण धृतराष्ट्र नाही, दृष्टद्युम्नाचा पण मृत्यू होतो. तर हे सर्व नदीच्या पाण्यासारखे तुमच्या मुखामध्ये प्रवेश करतात. आणि दुसरी उपमा दिली 29 मध्ये पतंगाची. पतंग म्हणजे तो किडा, जो की अग्नीने आकर्षित होतो आणि त्यामध्ये जाऊन पडतो. तो जर म्हणजे अग्नीपासून, त्याला कोणी सांगत नाही अग्नीमध्ये जायला, पण तो स्वतः तिथे मध्ये अग्नीला आकर्षित होऊन जातो आणि त्यात पडतो आणि नष्ट होतो. तसे हे सर्व लोक जे आहेत, त्या पतंगासारखे एकदम गतीने तुमच्या मुखाच्या अग्नीमध्ये प्रवेश करत असताना मी बघत आहे. तर इथपर्यंत आपण याच्यापूर्वी बघितलं होतं. तर श्लोक क्रमांक 29 गाऊ आणि नंतर मग सांगू, चर्चा करू. श्लोक क्रमांक 29 झाला होता ना. श्लोक क्रमांक 30. मी यावेळी संधिच्छेद केला नाही, तर तुमच्याकडे गीता असेल तर तुम्ही तिथे बघून वाचा, तुम्हाला थोडं सोपं जाईल. पान नंबर 411. लेली हसे रस समाना समंता, लेहसे ग्रसमानः समन्ता लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः. लोकान् लोकान् समग्रावतनैर्ज्वलन्ति. मी हे करायला पाहिजे होतं वाटतं, संधिच्छेद. अं, ठीक आहे. हम्म. तेजोभिरापूर्य जगत् समग्रम्, तेजोभिरापूर्य तेजोभिरापूर्य जगत्समग्रम् भासास्तवोग्र प्रतपन्ति विष्णो. भासास्तवोग्राः भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णु. तर इथे तेच वर्णन चालू आहे की हे सर्वजण तुमच्या मुखात कसे पडतायत. एकदम इथे परत ग्राफिक वर्णन आहे की इथे अर्जुन काय सांगतोय, तुम्ही या सर्व लोकांना सर्व बाजूंनी खाताय म्हणजे काय, वेगळ्या साईडनं ते सगळे लोक येऊन त्या मुखामध्ये पडतायत. आणि हे विष्णू, तुम्ही आपल्या प्रज्वलित मुखाने सर्व बाजूंनी सर्व लोकांना गिळंकृत असल्याचे मी पाहत आहे. अं, त्याच्याबद्दल अजून काही काही लिहिलं होतं का? हा, हे एक चांगलं हे लिहिलं की लेली हसे. लेली हसे म्हणजे चाटणे. आपण कधी बघतो ना एखाद्या व्यक्तीला जेवण किंवा प्रसाद आवडल्यावरती मग ते बोट चाटून खातात. तसं या रूपाचं वर्णन अर्जुन सांगतोय की तुम्ही तसे सर्व बाजूंनी येऊन हे व्यक्ती तुमच्या मुखामध्ये पडताय, त्यांना तुम्ही गिळंकृत करताय. आणि मग आता या प्रक्रियेमध्ये रक्त वगैरे निघतच असेल ना, काही काही दातामध्ये अडकतायत. तर ते रक्त तुम्ही काय करताय, तुमच्या जिभेने चाटत आहात. आता ज्या कृष्णाला अर्जुनने दररोज एकदम मित्र म्हणून बघितलं, या क्षणी तो असं बघतोय की त्याच व्यक्तीचं रूप असं आहे की तो जिभेने रक्त चाटतोय. तर कसं काय अर्जुन त्या ठिकाणी म्हणजे योग्य मानसिक अवस्थेमध्ये राहू शकेल. तर हे 30व्या श्लोकामध्ये की तुमच्या या अशा प्रज्वलित मुखाने तुम्ही सर्व बाजूनी लोकांना गिळंकृत करीत आहात. म्हणजे सर्व सर्व म्हणजे तिथे युद्धामध्ये जे सर्व होते, एका दृष्टिकोनातून अर्जुनला इथेच समजायला पाहिजे होते की मी जिंकणार आहे म्हणून. कारण भीष्म पण जात आहेत, द्रोण पण जात आहेत. याचा अर्थ अर्जुनच जिंकणार आहे. आणि या रूपाचं एक दुसरं वैशिष्ट्य आहे, तेजोभिर आपुर्य जगत समग्रम, की या रूपाच्या तेजाने संपूर्ण जगत व्यापून उग्र प्रखर होरपळणाऱ्या किरणांनी प्रकट झाले आहात. तेजोभिर आपुर्य जगत समग्रम, पूर्ण जगताला तेजाने आपुर्य केलं. आपुर्य करणं म्हणजे पसरणे किंवा व्यापून टाकणे. आणि आभास स्तव उग्रा. आभास म्हणजे आपण हे म्हणतो ना, आभास नाही हा, आभा तवोग्र असं वेगळे. आभास म्हटल्यावरती हे होईल, काय म्हणता येईल त्याला, भास झाला म्हणतो तसं नाही. इथं आभा अर्थ आहे. आभा म्हणजे कांती किंवा प्रकाश. तर तुमच्या शरीराची ही जी आभा आहे, ही खूप उग्र आहे. आणि होरपळणाऱ्या किरणांनी सगळीकडे
जगतामध्ये तुम्ही विखुरलेले, विखुरलेले म्हणण्यापेक्षा जगत तुम्ही व्यापून टाकलंय. असं नाही की तू फक्त टीव्ही सारखा मूवी मध्ये विराट रूप दिसतंय आणि बाकी काही प्रॉब्लेम नाहीये. तर सगळ्या जगामध्येच सर्वत्र अर्जुन बघतोय की किती जास्त अग्नीसारख्या रूपामधून प्रकाश निघतोय आणि हे रूप कसं म्हणजे प्राण्यासारखं म्हणता येईल किंवा राक्षसांसारखं. जे लोक त्याच्या मुखात जात आहेत त्यांचं रक्त पण जिभेने चाटून खाते. तर हे 30 नंबरचा श्लोक होता. अं, बलदेव विद्याभूषण काय म्हणतात अं, की हे तुमचं रूप तुमचे रूप आणि त्याचा प्रखर प्रकाश सर्वत्र विश्वामध्ये असा पसरला आहे की कुणी याच्यापासून वाचून किंवा बचावून धावून पळून जाऊ शकत नाही. म्हणजे असं नाही की अरे विश्वरूप एका ठिकाणी एका साईडला बघत होतं, काही लोक मागून पळून गेले, असं नाही. सर्वत्र विश्वामध्ये कुठे जरी असले तरी कुणीही तुमच्या प्रभावातून वाचू शकणार नाही. तर हा जो श्लोक नंबर 30, इथे पण तेच वर्णन आहे की या रूपामध्ये काय दिसते किंवा हे रूप काय करत आहे. इथे विराट रूपातून येणाऱ्या प्रकाशाने विश्व कसे भरले आहे याचे वर्णन आहे. सर्व विश्व तुझ्या प्रकाशाने व्याप्त आहे आणि विश्वाला उष्ण करत आहे. या रूपापासून कुणीही वाचू शकत नाही. कुणीही न वाचू शकण्याबद्दल कारण सर्व जगामध्ये पसरले तर कसं वाचणार. हम्म. आहे बघा, अर्जुन इथे युद्धाचे भविष्य बघत आहे. ऍक्च्युली याच्या आधीपासूनच युद्धाचं भविष्य बघतोय, जेव्हा की भीष्म कर्ण वगैरे जात आहेत. पण तरी सुद्धा अर्जुनला बाकीचे अध्याय काय सांगावे लागतात माहिती. मला वाटतं की नंतरच्या अध्यायामध्ये भगवंत त्याला युद्ध कर असं म्हणत नाहीत. फक्त त्याच्या काही भक्तीबद्दलच्या शंका वगैरे याचं वर्णन करतात. पहिल्या 6 अध्यायामध्ये परत परत तेच म्हणतात की युद्ध कर, नत्वम सोचितुम अर्हसि, काय उत्तिष्ठ असं एका ठिकाणी शब्द येतो ना, उभा राहा, युद्ध कर. पण 12 पासून असं नाही येत. तर कदाचित त्याच्यामुळे समोरचे अध्याय सांगितले असतील. नाहीतर 11व्या अध्यायामध्ये तसं बघायला गेलं तर त्याला स्वतःचा विजय दिसतोय. तर आता समोरचा श्लोक क्रमांक 31, पान नंबर 411. मी थोडं संधिच्छेद करायला पाहिजे होतं, ठीक आहे. आख्याहि मे को भवानुग्ररूपो आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद. नमोस्तुते नमोऽस्तु ते देववर देवप्रिय प्रसीद. म्यूट काढा विज्ञातुम प्रभूजी. विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यम् विज्ञान ते ज्ञातुमिच्छामि विज्ञानी भवन्तमाद्यम् भवन्तमाद्यम् न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् नहि नाही प्रजानामि प्रजानामि तव तव प्रवृत्तम्. प्रवृत्तिम्. प्रवृत्तिम. तर इथे आता अर्जुन बघा थोडं घाबरून वर्णन करतोय किंवा सांगतोय की देववर म्हणजे देवतांमध्ये श्रेष्ठ किंवा देवांचे देव, की कृपया मला सांगा की उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात. आख्याही मे को भवान उग्र रूप. आख्याही म्हणजे सांगा. कदाचित मला वाटतं माझी संस्कृत एवढी हे नाहीये. आपण म्हणतो ना व्याख्यान, हे याच रूट शब्दातून येत असाल. आख्यान तर असं नाही, व्याख्यान. तर इथं आख्याचा अर्थ तसाच दिलाय बघा. प्रभुपादांनी पण शब्दाच्या विषयामध्ये काय दिलं. आख्याही म्हणजे कृपया सांगा. काय सांगायचंय. आख्याही मी, कुणाला सांगायचं, मला. आख्याही मी एको भवान उग्र रूप. काय कुणाला विचारतोय. हे उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात. आता हे कृष्ण म्हणत नाही अर्जुन म्हणतो अरे बाबा तू आहे कोण, प्लीज मला सांग. की आख्याही म्हणजे मला सांग की उग्र रूपधारी तू कोण आहे. आणि त्याच्यामध्ये मग अर्जुन हे विचारताना इतका प्रभावित होतो की असं हात जोडून उभा राहतो, बाबा मी तर तुम्हाला नमस्कार करतोय.
कृपया माझ्यावरती प्रसन्न व्हा. तुम्ही आदिपुरुष आहात. मी तुम्हाला जाणू इच्छितो. हं? कारण मला तुमचे प्रयोजन माहीत नाही. प्रयोजन माहीत नाही म्हणजे नाही प्रजानामि तव प्रवृत्तीम. दोन गोष्टी अर्जुन विचारतोय की तुम्ही कोण आहात? एवढ्या उग्र रूपामध्ये दिसणारे तुम्ही आहात कोण? आणि अशा उग्र रूपाला मी नमस्कार करतो. आणि आणखीन एक माझी जाणून घेण्याची इच्छा आहे. विज्ञातुम इच्छामि भवंत माद्यम नहि प्रजानामि तव प्रवृत्तीम. की विज्ञान म्हणजे जाणून घेण्याची इच्छा. हं. काय जाणून घ्यायचंय? की तुमच्यापासून मला हे जाणून घ्यायचं की तुम्ही तुमचा उद्देश काय आहे हे रूप धारण करण्याचं. दोन गोष्टी विचारल्या अर्जुनने. तुम्ही गीता सुबोधनी बघितले तर तिथे दोन ओळीमध्येच त्यांनी सांगितले. तर बघा, पहिल्या ओळीमध्ये एक विचारले की बाबा तुम्ही कोण आहात? आख्यायी म्हणजे सांगा. तुम्ही म्हणजे भवान. हं. संस्कृतमध्ये भवान असा शब्द आला म्हणजे तुम्ही. नह आला म्हणजे मी. नह म्हणजे मी. भवान म्हणजे दुसऱ्या व्यक्तीबद्दल असतो. की तुम्ही कोण आहात? उग्र रूपामध्ये आलेले तुम्ही कोण आहात? आणि मग दुसऱ्या ओळीमध्ये मी नमस्कार करतोय असं सांगतो. आणि शेवटच्या दोन ओळीमध्ये म्हणतो की माझी जाणण्याची इच्छा आहे की अं, तव प्रवृत्तीम. इथं प्रवृत्ती म्हणजे तुमचा हेतू काय? प्रभुपादांनी प्रयोजन दिलं. प्रयोजनचा अर्थ होतो हेतू. की एवढं हे भयंकर रूप ज्याच्यामध्ये मोठमोठे क्षत्रिय जात आहेत आणि सर्वत्र हे रूप पसरले, देवता सुद्धा त्याने व्यथित झाले. तर हे उग्र रूप धारण करणारे तुम्ही आहात कोण? आणि तुम्ही हे उग्र रूप का धारण केलं? तर अशा दोन गोष्टी अर्जुन भगवंतांना या श्लोक क्रमांक 31 मध्ये विचारतो. हे किती नंबर आहे? 31 ना? हा. विश्वरूपाचे दर्शन आणि वर्णन झाल्यावर अर्जुन या रूपाबद्दलचे आपले ज्ञान अधिक पुष्ट करण्यासाठी हे विचारतो. हा. तर याच्यामध्ये एक आचार्यांनी सांगितलं किंवा डिस्कशन करताना पण मुद्दा येतो की हे विश्वरूप अर्जुन दोन प्रकारे बघतो. जे सुरुवातीला तो जो बघत होता तो फोटो सारखं होतं. हम्म. आणि आता जे बघतोय ते व्हिडिओ सारखं आहे. जे की लोक त्या मुखामध्ये जात आहेत, त्यांची डोके तुटत आहेत, रक्त वगैरे बाहेर येत आहे. तर हे रूप का व्हिडिओ सारखं आहे? कारण या रूपामध्ये टाइम आहे. फोटो आणि व्हिडिओमध्ये फरक वेळाचा असतो. फोटोमध्ये क्षणाक्षणाच्या गोष्टी दिसत नाहीत आपल्याला. एकाच क्षणात जे काही, त्यावेळेस समजा एखाद्या व्यक्तीने फोटो काढताना डोळे बंद केले तर नेहमी तसंच दिसणार. परंतु व्हिडिओमध्ये काय असतं की त्याच्यानंतरचा आपण काळ समजतो. तर हे जे आता अर्जुन बघत आहे, जे रूप सर्वांना गिळंकृत करतंय, हे रूप व्हिडिओ सारखं दिसतंय. सुरुवातीला जे दिसत होतं ते फोटो सारखं दिसत होतं. कारण इथे काळ आलाय. काळ म्हणजे वेळ. वेळ आल्यावरती व्हिडिओ तयार होतो. तर दोन प्रश्न विचारले हे लक्षात ठेवा की अर्जुनने 31 मध्ये काय विचारलं. तुम्ही कोण आहात आणि हे असं रूप घेण्याचं मागचं कारण काय? ह्या दोन गोष्टी अर्जुनने 31 मध्ये विचारल्या. आता भगवंत 32 पासून त्याचं उत्तर देतील की मी कोण आहे. आता हा 32 क्रमांकाचा श्लोक खूप प्रसिद्ध आहे. 32, 33 आणि 34 मध्ये भगवंत सांगतील की मी कोण आहे. मग आज काय झाले, पंख्याची स्पीड का नाही वाढत? एक मिनिट. हा श्लोक फार प्रसिद्ध आहे, तुम्ही ऐकला पण असेल. आणि तो जो मूवी आला होता ना, ओपनहायमर, रॉबर्ट जे ओपनहायमर असं नाव होतं ते. एक ज्याने अणुबॉम्ब तयार केला. तुम्ही त्याचा खूप पूर्वीचा व्हिडिओ पण बघितला असेल, युट्यूब मध्ये आहे, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. डेथ आय एम. तर या श्लोकावरूनच तो ओपनहायमर तसं वाक्य सांगतो की मला आता गीतेची आठवण होते की जिथे कृष्ण म्हणतात की मी मृत्यू झालो आहे. डेथ आय एम. ऐकले पण होते त्यांचं. हा, तर ते त्यांनी भगवद्गीता वाचली होती ओपनहायमरला. मग त्या व्यक्तीला थोडस वाईट वाटलं नंतर अणुबॉम्ब तयार केल्यावर. एवढा जास्त त्याचा परिणाम खूपच भयंकर होता. आणि एकदा कोणती गोष्ट तयार केल्यावरती मग पॉलिटिकल लोक थोडी कोणाचं ऐकणार आहेत. जोपर्यंत तयार करण्यापर्यंत सायंटिस्टच्या हातामध्ये काहीतरी पॉवर आहे, नंतर तर
काही शकेल तर ठीक आहे. आता भगवंत त्या 3 श्लोकामध्ये अर्जुनला सांगतात की मी कोण आहे आणि मी का आलोय. हे श्लोक क्रमांक 33 पान नंबर नाही, श्लोक क्रमांक 32 पान नंबर 412. श्री भगवान उवाच श्री श्री भगवान भगवान उवाच उवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो कालोऽस्मि कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो प्रवृद्धो लोकान् समाहर्तुम् इह प्रवृत्तः. लोकान् लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः प्रवृत्तः ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे ऋते ऋतेऽपि त्वां सन्ति भविष्यन्ति सर्वे सर्वे ये अवस्थिता प्रत्यनीकेषु योधा. एव ये व्यवस्थिता अवस्थिताः प्रत्यनीकेषु योधा अर्जुन विचारलं बाबा तुम्ही कोण आहे, कसं भयंकर रूप घेऊन आलेले. तर इथे भगवंत सांगतात की अं, जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे. मागच्या जे मी विचारलं होतं ना, आत्याही मी एको भगवान उग्र दिसो, ते उग्ररूपधारी तुम्ही कोण आहात. तर इथे सांगतात की जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे. आणि का आले, सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. 2 प्रश्न विचारले की तुम्ही कोण आहात आणि का आले. तर कोण आहे बाबा, मी काळ आहे, सगळ्याला नष्ट करणारा काळ. अं, हे पण म्हणजे आपण याच्यापूर्वी पण चर्चा केली की या जगतामध्ये सर्व काही नष्ट होते ते काळाच्या प्रभावाने ते नष्ट होतं. म्हणजे वेळेनुसार अं, व्यक्तीचं शरीर पण क्षीण व्हायला लागते किंवा कपडे पण थोडेसे त्यांचा कलर जायला लागतो. घर पण हळूहळू थोडीशी काय म्हणते त्यांचा पण कलर जातो किंवा सुरुवातीला जशी मजबूत होती तशी राहत नाही. तर हे सर्व काय करते की काळ क्षणोक्षणी नष्ट करतो. याला नित्य प्रलय म्हणतात. 4 प्रकारचे प्रलय आपण बघितले होते ना. नित्य, नैमित्तिक, प्राकृतिक आणि आत्यंतिक. तर हे नित्य म्हणजे नेहमी होणारा प्रलय. आता नेहमी होणारा प्रलय म्हणजे आपल्याला असं की दिसत नाही की सगळीकडे अग्नी आहे किंवा पाणी पसरले असं नाही. तर हे एवढं सटल आहे, सूक्ष्म आहे, ते होतंय पण आपल्याला दिसत नाही. आता तुम्ही असं होत नाही की काही दिवसापूर्वी मी आधी तरुण दिसत होतो आणि आज अचानक म्हातारा दिसायला लागलो. असं एकदम पटकन तर होत नाही. दररोज दररोज आपलं घटतंय शरीर, सगळं काही नष्ट होतं. पण तो जो बदल आहे इतका सूक्ष्म स्तरावर आहे की त्यामुळे आपल्याला तो नोटीस होत नाही. परंतु होते, कारण आपल्याला दिसतच आहे ना, सगळ्या गोष्टी नष्ट होत आहेत. किती जरी परिश्रमाने बनवलेले असेल. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितले की मी काळ आहे, अं, जो जगाचा विनाश करतो. आणि मग तुम्ही इथे कशासाठी आले. लोकान समाहर्तो मिह प्रवृत्त. मागच्या श्लोकामध्ये अर्जुनने विचारलं होतं ना, प्रवृत्ती म्हणजे तुमचं काय काम आहे इथे येण्याचं किंवा प्रयोजन काय, हेतू काय, कशासाठी आले आहात. तर इथे भगवंत म्हणतात अं, प्रवृत्तीला प्रवृत्ती घेतलं. प्रवृत्त. मी कशासाठी आलोय. लोकान समाहर्तुम इह प्रवृत्त. सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. मग परंतु लगेच भगवंत शेवटच्या 2 ओळीमध्ये सांगतात की अर्जुन, तू नाही नष्ट होणार. ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे ये अवस्थिता प्रत्यनीकेषु योधा. इथे जेवढे काही योद्धे, युद्ध करण्यासाठी जे काही सैनिक, सेनापती, काय म्हणता येईल, घोडेदळ, अश्वदळ जे काही असेल ते सर्व नष्ट होणार आहे. पण अर्जुन, ऋतेऽपि त्वां, तुला सोडून. आता तुला सोडून म्हणजे पांडव सोडून आणि काही थोडकी लोक सोडून. मला वाटतं पांडवाच्या साईडला 5 पांडव, सात्यकी हे जिवंत होते. आणि कौरवांच्या साईडला अश्वत्थामा, कृतवर्मा आणि कृपाचार्य. त्यांच्या साईडला बहुतेक 3च होते. आणखीन एखादाच एवढं कुणी आणखीन वाचला होता का युद्धामध्ये. संजय तर युद्धात नव्हताच, म्हणजे तो तर तिकडे सांगत होता कसा मरणार. त्यांच्या साईडने सात्विक होता.
दृष्टगम्य पण वाचत नाही, कारण त्याला झोपेत तो हा मारतो अश्वत्थामा. आणि बहुतेक एवढेच लोक आहेत. आणखी कोण वाचतं आपण नंतर सर्च करूया, तिथे तर दिलं नाही. तर याचा अर्थ असा होतो, तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडवांव्यतिरिक्त, किंवा आपण असं म्हणू की काही लोकांच्या व्यतिरिक्त, म्हणजे मोजकेच, बोटावर मोजण्या एवढं. पांडव 5 आणि सर्व इकडचे तिकडचे पकडून समजा 5 जरी पकडले तर किती होणार आहे? 10. आणि 10 लोक किती पैकी आहेत? किती पैकी 10 वाचणार आहेत? सांगा बरं. किती लोकांपैकी 10 लोक वाचणार आहेत? माझा आवाज येतोय ना? येतोय हो प्रभूजी. प्रभूजी हा, येतोय येतोय ना? आवाज. ठीक आहे. हा. बरं, ठीक. किती बोलले ते माताजी? 7760 लक्ष. एक्झॅक्टली. पण तो नंबर तुम्ही कसा आणला? ऐकलंय कुठेतरी प्रभूजी लेक्चर मध्ये ओके, त्याचं ओके. का मग वाचन होतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी जर सांगितलं तुम्हाला मी लगेच पटकन कळेल. 18 अक्षयवहनी सैन्य आलं होतं ना. एका हम्म. साईडची किती? अं, 11 18 आणि बेचाळीस का? 7 ना? अच्छा, खरं नाही. 18. 11 आणि 7च होतं ना का? काय कसं होतं गणित? रिजूल तुम्ही काय बोलत नाही. नाही आठवत. 18 अक्षयवहनी एवढं सैन्य आलं होतं. तर अक्षयवहनीमध्ये पण मोजण्याची वेगळी पद्धत आहे, की एक अक्षयवहनी म्हणजे त्याच्यामध्ये किती हजार हत्ती असले पाहिजे, किती हजार घोडे असले पाहिजे, पायदळ म्हणजे पायावरून युद्ध करणारे किती सैनिक असले पाहिजे, असं एक त्याचं हे आहे, मोजण्याची पद्धत आहे. कशा आता मोजण्याच्या पद्धती कशा असतात वेगवेगळ्या, की बघा आपण हे म्हणतो कधी की किलो किंवा पाव किलो, परंतु दुसरी पण एक पद्धत आहे मोजण्याची, त्याच्यामध्ये पाऊंड म्हणतात. 1 पाऊंड, 2 पाऊंड, किंवा आता तुम्ही ते तेलाचे भाव ऐकता ना, आपल्या कच्चं तेल म्हणजे जे वाहनांसाठी आपण तेव्हा क्रूड ऑइल, क्रूड ऑइलला ते कसं मोजतात? बॅरलचा भाव किती चालू आहे, की एक बॅरलचा भाव $100 वर आहे की खाली आहे. जसा तो वर जाईल मग सगळीकडे महागाई वाढत जाते. तसं जगात सगळीकडे होत आहे. फक्त आपला देशात असा आहे की अजून भाव वाढवले नाही. पाकिस्तानमध्ये तर काय 80 रुपयाने महाग झाले पेट्रोल डिझेल. ठीक आहे, तो वेगळा विषय, जाऊ द्या. तर मला हे सांगायचं होतं की तुम्हाला कसं लक्षात राहील की एवढे लोक राहणार आहेत, पण आपल्याला माहिती आहे की 18 अक्षयवहनी सैन्य युद्ध करण्यासाठी आलं होतं. तर हे सर्व मरणार. आणि ते तर अर्जुनाने आधीच बघितले की त्याच्या मुखामध्ये चालले त्या रूपाच्या, आणि फक्त 5-10 लोक उरणार, म्हणजे ते पूर्ण ग्राउंड साफ होऊन जाईल. तर कसं दृश्य असेल तिथे, की सगळे हत्ती कापून पडलेले, घोडे कापून पडलेले, एखाद्या माणसाचं डोकं, एखाद्याचा हात एकीकडे. आता हे या रूपाने दाखवले की त्यांच्या मुखामध्ये चालले, याचा अर्थ असा नव्हता की तिथे जमिनीवर काही पडणार नाही. मग त्या रूपाने खाणं म्हणजे त्यांचा मृत्यू आहे. परंतु मी महाभारतामध्ये वाचलं की रात्री भूत प्रेत या लोकांना ते शरीर खाण्याची पार्टी असं काहीतरी एका ठिकाणी वर्णन आहे. तर तुम्ही विचार करा ना, समजा काही लाख जरी पकडले, एकाच ठिकाणी काही लाख माणसं, घोडे, हत्ती सगळे मेलेले बघणं म्हणजे कसं वाटत असेल. तर याच्यामुळे युधिष्ठिर महाराज नंतर स्वतःला दोष देतात, की मी जर राजा होण्याची इच्छा केली नसती तर हे सर्व झालं नसतं. आणि त्यांना सर्व समजावून सांगत होते तरी पण ते काही समजले जात नव्हते. कारण ती भगवंतांची इच्छा होती की भीष्माची महिमा सांगण्यासाठी. तर 18 अक्षयवहनीपैकी 5-10 लोक उरणार आहेत. तर अर्जुने विचारलं, तुम्ही कोण आहात आणि तुमचं प्रयोजन किंवा हेतू उद्देश काय आहे? तरी ते सांगतात की बाबा मी काळ आहे, सगळ्या जगतांचा विनाश करणारा मी काळ आहे. काळ हा शब्द आपण पण वापरतो की काळ आला. काळ आणि मृत्यू हे आपण समानार्थी शब्द म्हणजे आपल्या बोली भाषेमध्ये पण आहेत, आपल्याला समजण्यासाठी काही कठीण नाहीये.
आणि उद्देश काय? लोकांसमाहर्तून त्या सगळ्या लोकांमध्ये ते जे काही सैनिक आले सर्वांना नष्ट करणारे, फक्त तुम्ही काही मोजके लोक सोडून. तर हे या रूपाचं उद्देश होतं. श्लोक क्रमांक किती होता? 32 ना. हा, तर अर्जुन इथे सांगतोय की सॉरी, अर्जुन नाही, आचार्यांनी त्यांच्या तात्पर्यामध्ये दिलं की बलदेव विद्याभूषण सांगतात की अर्जुन हे सर्व तर मरणारच आहेत, कारण भगवंतांनी त्याला तर लाईव्ह दाखवलं की त्या मुखामध्ये सगळे चालले, आणि ते काही म्हणजे भ्रम नव्हतं, ते सत्य होतं. तर या श्लोकामध्ये बलदेव विद्याभूषण असं तात्पर्य देतात की मी काळ आहे आणि मी सर्वांचं जीवन हरण करतो. आणि इथे कोण मरणार आहे? सर्वजण मरतील. आणि त्याच्यामध्ये भीष्माचं नाव पण घेतात, कारण यांना भीष्माची चिंता होती ना. भीष्म, द्रोण, कर्ण हेच तर प्रमुख लोक होते त्यांना काय म्हणते लढा देण्यासारखे. बाकीचे एवढे तर कोणी पॉवरफुल नव्हते. तर भगवंतांनी पहिल्यांदा भीष्माचं नाव घेतलं, म्हणजे आचार्यांच्या दृष्टिकोनातून, कारण त्यांना लीला दृष्टी असते. तर म्हणजे मी विचार करत होतो की कधी कधी आपल्याला कसं आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीची भीती असते, कदाचित आरोग्याची किंवा आर्थिक परिस्थितीची किंवा नातेसंबंधाची. तर भगवंतांनी काय सांगितले? योगक्षेमं वहाम्यहम् अनन्यास्यंत माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तर इथे काय त्याची तुमची भीती काय? भीष्म आहे ना, कारण भीष्माला मारणं शक्यच नाही. किती शेकडो वर्षापासून तो व्यक्ती जिवंत आहे, ज्याने परशुरामांना पण हरवलं, त्यांना कोण मारणार? तुझी ही चिंता आहे ना अर्जुन, तर तुझी मुख्य चिंता मी सर्वात पहिले नष्ट करतो. भीमापासूनच सगळे मरतील. भीम नाही, भीष्मापासून सर्व मरतील. तसं आपल्या पण मनामध्ये काही भीती असतात. तर विश्वास ठेवला पाहिजे की भगवंत जर अर्जुनची सर्वात मोठी भीती नष्ट करतात तर आपली का नाही करणार, पण तेवढी श्रद्धा असावी लागते. आणखीन एक महत्वाचा मुद्दा त्यांनी असा सांगितलाय, बलदेव विद्याभूषण यांनी त्यांच्या तात्पर्यामध्ये, की अर्जुन हे सर्व तर मरणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये काही हे नाहीये की शंका नाहीये, सर्व मरणार आहेत. भीष्मापासून द्रोण, कर्ण सगळेच मरणार, फक्त 5-10 काही मोजके लोक राहणार आहेत. त्याच्यामुळे तुझ्यासाठी चांगलं हे आहे की तू युद्ध कर. कारण तू युद्ध जरी नाही केलं तरी मी यांना मारण्याचं ठरवलंय. ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते मरणारच आहेत. पण तू जर युद्ध नाही केलं तर काय समस्या होईल की तुझा धर्म तू सोडला म्हणून तुला त्याचे पाप कर्म लागतील. कारण क्षत्रियाचा धर्म युद्ध करणं, आणि तू इथून जर काही कारण देऊन, की जसे अजून कारण देतो ना पहिल्या अध्यायामध्ये, की स्वजनांबद्दल दया वाटणे, तेच नसतील तर कुणासोबत आनंद घेणार, नंतर कुळधर्माचा नाश होईल, पापकर्म लागतील, आणि निर्णय काय घ्यायचा हे मला कळत नाही, अशी 5 कारणं दिली होती अर्जुनाने. तर भगवंतांनी या पापाचं पहिलेच हे दिलंय उत्तर तिसऱ्या अध्यायामध्येच आहे. अथ तिसऱ्या किंवा दुसऱ्या, अथ चेत्वम इमं धर्म्यम संग्रामम न करिष्यसि हित्वा स्वधर्मम कीर्तिम च पापम अवाप्स्यसि. अर्जुन सांगत होता की युद्ध केल्याने पाप लागेल. कृष्ण बोलतात युद्ध न केल्याने पाप लागेल, कारण ते तुझं कर्तव्य आहे. आता समजा एखादा पोलीसवाला आहे, त्याने एखाद्या गुंडाला फटके देणं हे त्यांची ड्युटी आहे. तर त्याच्यासाठी त्यांना पापकर्म लागत नाही, उलट त्याच्यासाठी त्यांना पुरस्कार दिला जातो. तसं क्षत्रियाचं पण आहे. तर भगवंत इथे अर्जुनला म्हणतात की बाबा तू जरी नाही लढाई केली तरी हे मरणार आहेत, कारण मी त्यांना आधीच नष्ट केले. तुला दाखवतोय मी कसे नष्ट होत आहेत ते. त्याच्यामुळे तू युद्ध कर, आणि युद्ध करशील तर तुला, नाही करशील तर मग तू स्वतःचं धर्म पालन नाही केलं, यामुळे तू पापाचा भागीदार होशील. ते पण तुम्ही एक प्रसिद्ध श्लोक तुम्ही ऐकला असेल, श्रेयान स्वधर्मो विगुणो
परधर्मा स्वनिष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह श्रेयान स्वधर्म विगुणः. की कधी कधी माणसाला काय वाटतं की अरे मी माझ्या धर्मापेक्षा त्या धर्माचं चांगलं पालन करू शकतो. हं? आता तर वर्णाश्रम नाहीच आहे. तर समजा अर्जुनला काय वाटेल की अरे मी क्षत्रिय धर्मापेक्षा ब्राह्मण धर्माचं चांगलं पालन करेल कारण माझ्याकडे क्षमता आहे. परंतु भगवंत त्याला काय सांगतो की नाही, तुझ्याकडे क्षमता जरी असली तरी तुला क्षत्रियाचंच काम करावं लागेल कारण तू क्षत्रिय आहे. श्रेयान स्वधर्मो विगुणः. स्वतःच्या स्वधर्म म्हणजे स्वतःचा धर्म, ते धर्म म्हणजे क्षत्रिय ब्राह्मण वैश्य हे धर्म आहेत. की समजा आपल्या धर्मामध्ये काही दोष जरी असला तरी आपण आपल्याच धर्माचं पालन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये श्रेय आहे, लाभ आहे. श्रेयान स्वधर्म विगुणः. स्वतःच्या धर्मात काही विगुण जरी असला, दोष जरी असला तरी त्याचं पालन केलं पाहिजे. हं? श्रेयान स्वधर्म विगुणः परधर्म स्वनिष्ठितात. आणि दुसऱ्याचा धर्म मी एकदम चांगला पालन करेल असं जरी असलं, असं वाटलं किंवा खरं जरी असलं तरी ते करायचं नाही. कारण तुझं कर्तव्य आहे स्वतःच धर्म करायचा. त्याच्यामध्ये समजा असं होईल की आपलं कर्तव्य आपण व्यवस्थित करू शकणार नाही किंवा त्याच्यात काही चुका असतील किंवा त्या क्षत्रियाच्या कर्तव्यामध्ये काय की लोकांचा जीव घ्यावा लागतो, मारधाड करावी लागते. परंतु ब्राह्मणाच्या कर्तव्यामध्ये काही मारधाड करण्याची गरज नाही. भिक्षा वगैरे मागून जीवन उदरनिर्वाह करायचा. पण असं जरी असलं तरी क्षत्रियाने ब्राह्मणाचं धर्म नाही केला पाहिजे आणि ब्राह्मणाने क्षत्रियाचा नाही केला पाहिजे. एक्झॅक्टली याला लागून नाही, पण शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये पण हे असं बघायला मिळतं. शिवाजी महाराज जेव्हा तुकाराम महाराजांच्या भक्तीने प्रभावित होतात आणि ते म्हणतात की आता मी हे करतो, संन्यास घेतो आणि आई जिजामातेला सांगा की शिवा येणार नाही. तर तेव्हा तिथे तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना उपदेश देतात. कदाचित अभंगामध्ये असेल किंवा त्या मूवीमध्ये पण असेल की शिवाजी तुम्ही क्षत्रिय आहात आणि त्याच्यासाठी तुम्ही क्षत्रिय धर्माचं पालन केलं पाहिजे असे स्वतः तुकाराम महाराज सांगतात. समजा तुकाराम महाराज बोलले असते अरे शिवाजी एवढा प्रसिद्ध व्यक्ती आहे, तो जर आपला शिष्य झाला आणि आपल्यासोबत आला तर किती लोकांमध्ये प्रचार होईल. परंतु तुकाराम महाराज तसे नाही बोलले. कारण कुठलेही जे प्रामाणिक आचार्य किंवा साधू संत असतील ते गीता भागवत आणि शास्त्राच्या विरुद्ध कसे काय सांगू शकतील. त्यामुळे एवढी मोठी प्रभावशाली व्यक्ती असून सुद्धा तुकाराम महाराज म्हटले की नाही, तुम्ही क्षत्रिय आहात आणि तुम्ही क्षत्रिय धर्माचं पालन करा. आणि त्याच्यासोबत दोन आणखीन काय गोष्टी सांगितल्या शिवाजी महाराजांना करण्यासाठी तुकाराम महाराजांनी. हे तर मी तुमच्यासोबत 10 नाही 15 किती 20 वेळेस चर्चा केली असेल. आवाज येतोय माझा? हो प्रभूजी, परत विचारा. हा, आवाज आज ठीक आहे ना मागच्यापेक्षा का? म्हणजे आज मी थोडस सेटिंग मध्ये चेंज करण्याचा प्रयत्न केला. तर आवाज ठीक आहे ना? हो हो. आवाज येतोय ना? ठीक आहे. तर आपण चर्चा काय करतोय की अर्जुनने विचारलं तुम्ही कोण आहात आणि कशासाठी आले. तर भगवंत म्हणतात की मी काळ आहे, सगळ्यांचा नाश करणारा आहे आणि ते सर्वांना नष्ट करण्यासाठी आलोय. तुम्ही 5-10 लोक सोडून सर्व नष्ट होणार आहेत. त्याच्यामध्ये बलदेव विजयभूषण सांगतात की अर्जुन तू युद्ध केलं किंवा नाही केलं त्याने काही फरक पडणार नाही, लोक तर मरणार आहेत. परंतु समस्या तुला ही होईल की तू क्षत्रिय धर्माचं पालन न केल्यामुळे तुला दोष लागेल. तर मग आपण याच्यावरती ही चर्चा करतोय की स्वतःच्या धर्माचं पालन करणं कसं महत्वाचं आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं की अर्जुन म्हणेल की अरे मी क्षत्रिय आहे परंतु मी ब्राह्मण धर्माचं चांगलं पालन करेल कारण त्याला असं युद्ध करायचं नव्हतं. परंतु गीतेमध्ये सांगितले की असं नाही केलं पाहिजे. जो क्षत्रिय धर्माचं पालन केलं पाहिजे. त्याच्यासाठी मी तुम्हाला शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं की जसं भगवंत अर्जुनला म्हणतात की तू तुझं धर्माचं पालन कर बाबा, म्हणजे तू क्षत्रिय तू युद्ध कर आणि तुझ्यावरती मी काही निर्भर नाहीये सर्वांना मारण्यासाठी. मी तर मारणार नाही कारण मी ठरवलं त्यांना. आणि केव्हा ठरवलं होतं? जेव्हा द्रौपदीच्या केसांना लोकांनी हात लावला होता तेव्हाच मी ठरवलं होतं की हे सर्व मरणार आहेत. हे बलदेव विद्याभूषण त्यांच्या टीकेमध्ये सांगतात की
त्यावेळेसच मी ठरवलं होतं की हे सगळे लोक मरणार आहेत. तर मी याच्यावरून तुम्हाला हे मत म्हणतोय की शिवाजी महाराज पण असेच बोलत होते की मी क्षत्रिय धर्म म्हणजे म्हणत होते, म्हणजे ते प्रभावित झाले आणि त्यांची पण इच्छा होती की नको हे मारकाट, मी सर्व सोडून देतो. परंतु तुकाराम महाराज म्हणतात नाही, तुम्ही क्षत्रिय आहे. तुम्ही तुमचा धर्म नाही सोडला पाहिजे. आणि शिवाजी महाराजांना ते परत म्हणजे राज्यकारभार करण्यासाठी सांगतात. तर मी हे म्हणतोय की याबरोबर अजून दोन गोष्टी सांगितल्या होत्या तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांनी. त्या दोन गोष्टी काय होत्या? एक तर क्षत्रिय धर्माचं पालन करा, म्हणजे क्षत्रिय व्हा किंवा या यवनांचा नाश करा किंवा आपल्या प्रजेचं रक्षण करा, स्वराज्य स्थापन करा, धर्माचं राज्य आणा. ही एक गोष्ट झाली. अजून दोन गोष्टी सांगितल्या होत्या शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी. अरे आपण किती वेळा चर्चा केली, हरी बोल. तुम्हाला तो अभंग पण माहितीये, सगळं माहितीये. हं? कंठी मिरवा तुळशी एक असं होतं ना, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, मना हरीचे दास तुका म्हणे हीच आस. अरे किती वेळेस चर्चा केली, काय तुम्ही तिथे लक्ष ठेवत नाही वाटत. आता तरी सर्वांना ऐकू आलं की नाही? हो प्रभूजी. मग तुम्हाला सगळं माहित असून काय काय स्विच ऑफ होता की काय माहिती. तर हे झालं या श्लोकात. तर एका दृष्टीने ते काय वर्णन आहे की युद्ध केल्याने पाप नाही लागणार, न केल्याने पाप लागेल. आधी पण ते सांगितलं होतं आणि इथं पण सांगितलं की बाबा तू नको सोडून देऊ, कारण अशी ही लोक मरणारच आहेत. तर याच्यामध्ये आणखीन काही आचार्याने सांगितलं का? श्लोक क्रमांक 32 मध्ये तेच, अर्जुन तू नाही युद्ध केलं की हे सगळे मरणार आहेत, पण तू जर सोडून गेला तर मग तुला क्षत्रिय धर्म त्याग केल्याचं पाप लागेल. याच्यामध्ये आणखीन आचार्याने काय सांगितलं का? रूप तात्पर्यामध्ये तेच म्हणतात की सर्वांचा विनाश भगवंतच करतात. म्हणजे कोणी ब्राह्मण क्षत्रिय किंवा कोणी जरी असेल तर भगवंतांद्वारे भक्षिले जातात. भगवंतांद्वारे भक्षिले जातात म्हणजे काळ रूपाने. ब्राह्मण क्षत्रिय म्हणजे सर्वांचा मृत्यू होतोच ना. ब्राह्मण पण मरतो, क्षत्रिय पण मरतो, वैश्य पण मरतो आणि शूद्र पण मरतो. तर हा जो कठोपनिषद मधला श्लोक सांगितलाय पान नंबर 412 वरती, तर या संदर्भामध्ये प्रभुपादांनी या श्लोकाला समजण्यासाठी याचा संदर्भ दिलाय की सर्वाला हे रूप भगवंत भक्षण करणारच आहेत. भगवंतांचे हे रूप सर्व भक्षी राक्षसाप्रमाणे आहे. तुम्हाला श्लोक दिसला, यस्य ब्रह्माचे क्षत्रांचे उभे भवत ओदनः. ओदन म्हणजे घास, दद्योदनम म्हणजे भगवंतांची जी ब्रह्मविमोहन लीला झाली होती ना, तिथं दद्योदनम हा शब्द येतो. दद्योदन म्हणजे दही आणि ओदन. तर तिथे ओदन म्हणजे भात होता. कर्ड राईस खातात बघ साऊथ इंडियामध्ये, दही भात. तिथे ओदन म्हणजे घास आहे. कोण घास होणार आहे? म्हणजे असे पदार्थ सांगितले. काय सांगितलंय? यस्य ब्रह्म च क्षत्रम च. ब्राह्मण आणि क्षत्रिय लोक हे या रूपाचे ओदन आहेत, म्हणजे घास आहेत किंवा अन्न आहेत. तर हे असं नाही की म्हणजे अन्याय करून कुणाला मारून खातात, असा अर्थ नाहीये. अर्थ हा आहे की प्रत्येकाचा मृत्यू होणारच आहे आणि तो प्रत्येकाचा मृत्यू काळ घडून आणतो आणि काळ हे भगवंतांचं स्वरूप आहे. त्या अर्थाने ब्राह्मण क्षत्रिय सर्वांना भगवंतच भक्षण करणार आहेत. मृत्यू यस्योपसेचनम इत्था वेद यत्र सह. सर्व भक्षक काळाच्या रूपामध्ये प्रस्तुत करतात. पांडवा व्यतिरिक्त युद्धभूमीत उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचा भगवंतांकडून संहार होणार होता. तो झाला, हा सोपा श्लोक होता. मी कोण आहे आणि कशासाठी आलो ते सांगितलं. पण हे वर्णन आणखीन 33 आणि 34 मध्ये पण भगवंत करणार आहे. तर आपण श्लोक क्रमांक 33 बघूया. त्याच्यामधले पॉइंट सांगितले का? 3 श्लोकामध्ये म्हणजे 32, 33 आणि 34 भगवंत काळ असल्याचे सांगतील आणि अर्जुनला निमित्त म्हणून कार्य करण्यास बोलतील. मी काळ आहे, सर्वांचा नाश करत आहे. तू नसला तरी सगळ्यांचा विनाश होणारच आहे. पांडव सोडून बाकी सर्व मरणार आहेत.
मग अर्जुन म्हणेल पण मी नाही युद्ध केले तरी कसे मरतील. तर भगवंत म्हणतात तू युद्ध कर न कर त्याचा काही इफेक्ट नाहीये. मी ठरवलं त्यांना मारण्याचं. तू फक्त युद्ध कर. तुझ्यावरती मी निर्भर नाहीये, तू माझ्यावरती निर्भर आहे. ते सर्व आधीच नष्ट झाले आहेत, तेव्हा तू जर युद्ध नाही केले तर त्यांचा मृत्यू नाही टळणार, पण तू धर्म आचरणातून च्युत होशील, म्हणजे पतित होशील, किंवा तुला पाप लागेल की स्वतःचं कर्तव्य नाही केलं. समजा आता एखादा डॉक्टर आहे आणि डॉक्टर कधी पेशंट आला आणि त्याच्याकडे क्षमता आहे, सगळं साहित्य, तरी सुद्धा त्याने त्या व्यक्तीचा उपचार न करणं हा गुन्हा पण आहे आणि पाप कर्म पण आहे. कारण डॉक्टर म्हणून त्याच्याकडून अपेक्षा आहे जेवढं होईल तेवढी मदत केली पाहिजे. तसंच क्षत्रियांचं पण आहे. हा, तर आता हे झाला श्लोक क्रमांक 32. आता आपण श्लोक क्रमांक 33 ला जाऊया, पान नंबर 413 मध्ये. आणि तुम्हाला कुठे काही मध्ये प्रश्न असेल तर ते मी हँड रेस करू शकता. तर आपण आता हा 33 नंबरचा श्लोक गाणार आहोत. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष राज्यं समृद्धम्. जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम्. एखाद्या वेळेस जर जास्त जोड जोड शब्द वाटले ना, तर शब्दाच्या अर्थामध्ये बघा तिथे फोड केलेली असते, त्यांना आपल्याला वाचायला थोडं सोपं होतं. जसं की काय दिलं, जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम. शब्दार्थामध्ये जरी बघितलं तरी सरळ सरळ आहे. तिसरी ओळ, मयैवैते निहिता पूर्वमेव पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. निमित्तमात्रं भव सव्यसाची. तर या श्लोकाचा पण खूप संदर्भ दिला जातो. बऱ्याच क्लासेसमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी हा श्लोक सांगतात की निमित्त मात्रं भव सव्यसाची. की हे जी एक ओळ आहे, या ओळीमध्ये काय म्हणता येईल, खूप काही अर्थ आहे, किंवा एका प्रकारे सगळं फिलॉसॉफी तर नाही म्हणता येणार, पण आपली पोझिशन काय हे कळून जाईल. तर निमित्त मात्र म्हणजे काय, तू फक्त निमित्त आहे. कधी कधी समजा निमित्ताला काय म्हणता येईल, काम दुसरा व्यक्ती करतोय पण समोर दिसतो तिसरा व्यक्ती. आता समजा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये हलवा तयार करतायत, तर त्या हलवा तयार करताना त्याच्यामध्ये जो काही घी, रवा वगैरे टाकतील आणि त्याला पसरवण्यासाठी ते एक पलटा असतो. तर ऍक्च्युली पलटा हलवा बनवतोय का तो व्यक्ती हलवा बनवतोय? व्यक्ती हलवा बनवतोय ना. हा, व्यक्ती बनवतो ना. पलटा तर स्वतःहून इकडे तिकडे जाणार नाही, तर व्यक्ती बनवतोय. तसं इथं भगवान काय म्हणतात की मी तो व्यक्ती आहे हलवा बनवणार आणि तू पलटा हो. पलटा तुम्ही ऐकला, इथे शब्द बाहेर ऐकला की माहित नाही. पुष्पांमध्ये पलटा हा शब्द आहे. मोठे मोठे हे असतात ना, घरी सराटा म्हणत होते, सराटा. उलटणं उलटणं म्हणतात. हा, तर इथे खूप मोठे मोठे ते 4-4 फीटाचे, तर त्याला ते पलटा म्हणतात. काय म्हणतात, त्या बोट चालवतात ना त्याच्यासारखे दिसतात. तर हे अर्थ आहे की तू निमित्त हो. जसं की हलवा बनवणारा व्यक्ती मेन करता आहे आणि पलटा फक्त त्याला निमित्त होतो. तसं अर्जुन, मी हलवा बनवणारा व्यक्ती आणि तू फक्त पलटा आहेस. आता त्या पलट्याला काय किंमत आहे, कितीही पलटे आणता येतील. कारण तो तर आता आपल्या या उदाहरणामध्ये पलट्याच्या, तो तर हे आहे ना, म्हणजे ज्याच्यामध्ये काय म्हणतात, चेतना नाहीये. तर अशी गोष्ट आहे. तर अर्जुन, तुला फक्त एवढं काय करायचंय, युद्धात उभं राहायचंय आणि युद्ध करत राहायचं. डिसिजन आधीच ठरलाय, परंतु तुला निमित्त होऊन तू जर होशील तर तुझाच फायदा आहे. तर मग कुणी म्हणेल की अरे मग अशी करायचं होतं, तर मग युद्धामध्ये अर्जुनला पण किती त्रास झाला, त्याला पण कधी कधी बाण लागले. युधिष्ठिर महाराज थोडेसे निराश झाले, तर तो पण प्रसंग घडला. मग अर्जुनचा मुलगा पण वारला, अभिमन्यू.
मग भगवंत जर आधीच बोलले तू फक्त निमित्त हो, मी सर्वांना मारले, तर मग हा सर्व त्रास का सहन करावा लागेल? तर निमित्त हो याचा अर्थ असा नाही की म्हणजे काहीच करायचं नाही. याच्या याचा अर्थ असा आहे की सर्व काही, आता समजा आपल्यामध्ये आपण घेऊया उदाहरण, की बाबा तुम्ही जव्हार जन्माष्टमीसाठी तू व्यक्ती या कार्यासाठी निमित्त म्हणून कार्य कर, असं जर तुम्ही बोललं, समजा कोणत्या कार्यासाठी म्हणू आपण, समजा डेकोरेशनसाठी, हे उदाहरण घेऊन समजा भगवंत बोलले की अरे ऑलरेडी मी सर्व डेकोरेशन केली आहे, आणि तसं खरं बघायला गेलं तर सर्व काही भगवंतांच्या यानेच घडतं, असं बऱ्याच वेळा आपला अनुभव पण येतो. आणि जे डेकोरेशन करणारे प्रभूजी किंवा माताजी आहेत ते निमित्त आहेत, पण असा अर्थ होत नाही की जे माताजी किंवा प्रभूजी एका ठिकाणी बसले आणि फुलं आपोआप उडत जाऊन स्टेजवरती चिपकतायत, आपोआप फुलांचे हार तयार होत आहेत, असं नाही होत. तर तिथे ज्यांची सेवा आहे त्यांना फुलांचे हार बनवावे लागतील. कधी कधी हार बनवताना ती सुई टोचू पण शकते. एखाद्या वेळेस वर बांधलेले जे काही पानं किंवा फुलं असतात ते खाली पडतात, परत ऍडजस्ट करावं लागतं. तर निमित्त होणं याचा अर्थ असा नाही की सोजाव, असा अर्थ नाही. हं? निमित्त होणं म्हणजे कार्य करावं लागेल, पण हे इथेच आपली गडबड होते. तर आपल्याला काय होतं, अरे मीच हे केलं ना, समजा मी स्वयंपाक केला किंवा मी स्टेज सजवलं किंवा मी क्लास दिला. ऍक्च्युली आपण निमित्त आहोत, परंतु त्या कर्त्याच्या भावनेमध्ये असं होऊन जातं, आपल्याला वाटतं की सर्व काही मीच केलं. पण तिथे असा भाव ठेवणं थोडं बऱ्यापैकी कठीण आहे. हे जर व्यक्तीला जमलं तर त्याच्या भक्तीमधले बरेच प्रॉब्लेम दूर होतील, की बाबा मी एक निमित्त म्हणून कार्य करतोय. मग अशा व्यक्तीची मानसिकता काय असेल? समजा कोणी त्याला खूप सारा मान सन्मान दिला तरी त्याला काही फरक नाही पडणार, नाही दिला तरी नाही पडणार, कारण त्याच्या चित्तामध्ये काय चालू आहे, सर्व भगवंत करतायत आणि मी त्यांच्या कार्यामध्ये एक निमित्त आहे. तर ही त्या व्यक्तीची जर चेतना असेल तर मग त्या व्यक्तीला इतरांच्या प्रोत्साहनाची गरज पडणार नाही. तुम्ही कधी कधी बघितलं असेल ना, की काही कार्यक्रमामध्ये होतं की बाबा एखाद्या व्यक्तीला स्टेजवर नाही बोलवलं, मग तो रुसून बसला, किंवा एखाद्या व्यक्तींच्या मुलांचा डान्स नाही ठेवला तर ते फॅमिली नाराज आहे. तर आता मनुष्य म्हणून आपण सगळं स्ट्रगल करतोय, पण तेव्हा जर आपण असा विचार करू शकलो की बाबा मी तर निमित्त आहे, भगवंतांची जन्माष्टमी, सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम तर होणारच आहे, पण जर मला निमित्त म्हणून काही करता आलं तर करू शकतो, आणि जर मला ते नाही भेटत तरी चालेल. जर ही जर अंडरस्टँडिंग असेल तर मग त्या व्यक्तीला काहीच प्रॉब्लेम नाही राहणार, की माझ्याकडून सर्व काही भगवंत करून घेत आहेत, त्याच्यामुळे मला श्रेय मिळवावं किंवा नाही मिळावं हे याची काही हे नाही, अपेक्षा नाही. आणि मी निमित्त आहे म्हणजे मी आळशी होऊन राहणार हे पण नाही. या दोन्ही गोष्टी समजल्या पाहिजे. परंतु एक मुद्दा असा आहे की आपण जेव्हा मॅनेजमेंटच्या पोझिशनला असतो, की समजा तुम्ही किचनचे इन्चार्ज आहात किंवा तुम्ही डेकोरेशनचे इन्चार्ज, जे काही आहे, तर तेव्हा असा विचार नाही करायची की हे सगळं तर निमित्त मात्र लोक आहेत, यांना काय प्रशंसा करायची, असं नाही. हे मी तुम्हाला बऱ्याच वेळा बोललो की हे सगळे नियम स्वतःवर लावायचे, दुसऱ्यावर नाही लावायचे. तर सगळे त्या स्तरावरती नसतात, त्यामुळे लोकांना प्रोत्साहन, मान सन्मान देण्याची गरज पण असते. आणि असंही भक्तीमध्ये आपल्याला पण जर कोणी थोडंसं प्रोत्साहन दिलं तर बरं वाटतं ना. तर हे थोडंसं असं ब्रॉड आहे, मोठ्या प्रमाणात त्याचा अर्थ असा घेता येईल की तू काय हो अर्जुन, तू फक्त निमित्त मात्र हो. तस्मात् त्वम् उत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रुं भुंक्ष्व राज्यम समृद्धम. अर्जुन उठ आणि युद्ध कर, तुला यश मिळणारच आहे. यशो लभस्व, यश तुझ्यासाठी फिक्स आहे, ऑलरेडी मी ठरवलंय, प्राप्त कर. आणि काय करायचं, जित्वा शत्रुं भुंक्ष्व राज्यम समृद्धम. तुम्हाला जर आठवत असेल तर अर्जुन, मला वाटतं दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणतो की काय गॅरंटी आपण जिंकू की नाही जिंकू. न चेत विद्मः कतरन्नो गरियो यद्वा जयेम न यदिवा न जयेऊ यानेव हताश धार्त राष्ट्रांस पुत्रान, असा एक श्लोक आहे. तर दोन ओळी, सुरुवातीच्या दोन ओळी महत्वाच्या आहेत. कतरन्न गरियो यद्वा जयेम यदिवा नो जयेऊ.
आपण जिंकू पण शकतो आणि हरू पण शकतो, काय माहिती काय होणार आहे. त्याच्यामुळे कशाला युद्ध करायचं, हार पण होऊ शकते. तर ते भगवंत अर्जुनला सांगत नाही, जितवा शत्रू भुंक्ष राज्यम समृद्धम, तू जिंकून तुला या समृद्ध राज्याचा भोग मिळणार आहे. तर त्या डाऊटचं पण, त्या शंकेचं पण निरसन इथं होतं. कळली ना तुम्हाला ती शंका काय आहे? चेतत विद्मः कतरन्नो गरियो यद्वा जयेमैदिवानो जयेयु यानेव हताश्न जिजी विषामास धातराष्ट्रांस पुत्राने. किती नंबरचा श्लोक होतो? यद्वा जयेमैदिवानो जयेयु. हम्म, दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहे. हा बघा, दुसऱ्या अध्यायामध्ये हा आहे श्लोक क्रमांक 6. की काय गॅरंटी आपण जिंकू की नाही जिंकू, कशाला इथं हे करायचं. तर त्याचं, त्या शंकेचं समाधान इथे होते बघा, की अरे तुला समृद्ध राज्य मिळणार आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही. तर मयई वैते, मयई वैते बद्दल काय सांगितलंय भाषांतरामध्ये? मयई वैते, मया एव येते, माझ्याद्वारे निश्चितच हे सर्व. मय येते काय होणार आहे? निहता, मारलेले आहेत. बाबा मी या सर्वांना मारलंय, तू फक्त बाण घेऊन उभा राहा. आणि तू तू जिंकणार आहे याची पूर्ण गॅरंटी. तू आता बघतोय ना माझ्या मुखामध्ये सगळे मरत आहेत. तर तू फक्त निमित्त बन, निमित्त मात्र भव सव्यसाची. तर हा जो मला ही ओळ जरी लक्षात राहिली किंवा याच्यावरती चिंतन केलं ना, तर खूप फायदा होतो. की बाबा मी एक फक्त निमित्त आहे. आपण कसं एक क्लास बोलताना ऐकताना ती गोष्ट लक्षात राहते, पण जेव्हा व्यावहारिक जीवनात जातो तेव्हा मी निमित्त आहे हे मानणं खूप कठीण असतं. जसं की प्रभुपाद म्हणायचे, कुणी कुणी असं म्हटलं की मी संन्यास घेतला आणि सर्व काही त्यागून दिलं. तर प्रभुपाद म्हणायचे तुझं काय होतं की जे तू त्यागलं आहे? तुझं शरीर पण स्वतःच नाहीये, तू काय त्याग करशील? तर तेवढ्या उच्च लेवलची अंडरस्टँडिंग आहे की ऍक्च्युली आपलं काहीच नाहीये. हा, तर इथे 33 नंबर तेच आहे, माझ्याकडून ते सर्व मिळेल, तू फक्त निमित्त बन. सव्यसाची म्हणजे अर्जुनचं एक नाव आहे, की जो डाव्या हाताने पण बाण चालवतो, किंवा काही ठिकाणी सांगितलं की तो दोन्ही हाताने बाण चालवू शकतो, म्हणजे उजवा आणि डावा. आता बरेचसे बॅट्समॅन कसे असतात, कोणी लेफ्ट हँडेड असतो, कोणी राईट हँडेड असतो. पण एकच बॅट्समॅन दोन्ही हँडेड असं थोडं कठीण आहे. फक्त गांगुलीचं असं होतं, लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आणि राईट हँडेड बॉलर होता तो. तर अर्जुनचं कसं लेफ्ट हँडेड राईट हँडेड दोन्ही येतो, कुठल्याही हाताने तो बाण सोडू शकतो. तर ते त्याला सांगणार हे एक नाव आहे सव्यसाची. अर्जुनचे आपण इतर कुठले कुठले नावं बघितले? अर्जुनचे नावं सांगा. धनंजय, हा, अजून पार्थ, पार्थ, धनंजय, पार्थ, कौंतेय, अर्जुन, किरीटी, कृष्णा, विजय. इथे सव्यसाची. किरीटी पण बघितलं होतं ना, इंद्रदेवांनी त्याला मुकुट दिला म्हणून त्याचे नाव किरीटी पडलं. तर ठीक आहे, इथे सव्यसाचीचा अर्थ काय होता ते मी तुम्हाला सांगितलं. तर याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग कमेंट्री दिली आहे की अर्जुन हे सर्व तर आधीच मेले, या तात्पर्यामध्ये सांगतात की मी तुम्हाला जे द्रौपदी बद्दल बोललो ना, हे बलदेव विद्याभूषणची जी गीतेवरची टीका आहे, त्याला गीताभूषण म्हणतात. त्या गीताभूषणच्या या अध्यायाच्या 33 नंबरच्या तात्पर्यात त्यांनी हे सांगितलं की ते तर त्यांना तर मी आधीच मारलं. कधी मारलं? जेव्हा त्यांनी द्रौपदीचा अपराध केला होता तेव्हाच मारलं. तर तू युद्ध कर आणि तुला तुझा धर्म पालन करण्यामुळे तुला काय म्हणता येईल, महती मिळेल, समृद्ध राज्य मिळेल. आणि भीष्म अशा लोकांना जे की देवता पण त्यांना हरू शकत नाहीत, यांना मी कसं हरवेल याचा काही बिलकुल विचार करू नको. हे सर्व मीच अरेंज केले. तर ते कठपुतली सारखे माझ्या हातात खेळतायत बाकीचे सगळे योद्धा.
तू फक्त निमित्त बन. तर अं, तर हे जे वाक्य आहे ना, निमित्त मात्रम, याच्यावरती खूप काही चर्चा करण्यासारखी, आणि हे काही कठीण नाहीये. म्हणजे आपण स्वतः पण चिंतन करू शकतो की बाबा, जीवनातल्या कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये मी निमित्त म्हणून आहे, आणि कुठे कुठे मला वाटतं की मीच करतो. समस्या काय होते, जसं मी तुम्हाला बोललो ना, की अरे अर्जुन निमित्त आहे, तर मग त्याला काहीच करण्याची गरज नाही पडली पाहिजे, असा विचार करण्याची आपली एक सवय आहे. निमित्त म्हणजे काहीच नाही करायचं, सर्व काही भगवंत किंवा दुसरे करतील. पण निमित्ताचा तो अर्थ नाही. निमित्त म्हणजे आपलं मॅक्सिमम एफर्ट द्यायचे, जेवढं काही करू शकतो तेवढं. हम्म. पण तू हे लक्षात असू द्यायचं की शेवटी भगवंतच करतायत. जसं मी तुम्हाला त्या डेकोरेशन उदाहरण दिलं ना, निमित्त मात्र म्हणजे काय आपोआपच हा तयार नाही होणार. तसंच आपल्याला पण अं, सेवेमध्ये, म्हणजे किंवा सत्संगामध्ये, भक्तीच्या कुठल्याही कार्यामध्ये असं नाही की भगवंत सर्व करतील, आपल्यालाच करायचंय. म्हणजे जितकी जास्त आपली क्षमता आहे तितकं. पण ते केल्यावरती पण अशी चेतना असली पाहिजे की मी तर निमित्त आहे, सर्व काही कृष्ण करून घेतो. तेव्हा जरा कठीण होतं, त्यावेळेस नाही असं वाटत की कृष्ण सर्व करतो. तुम्ही ती गाणं ऐकलं असेल ना, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो कन्हैया तुम. पुढे काय? अरे तुम्हाला गाणे पण माहिती नाही. करते हो कन्हैया तुम, नाम मेरा हो रहा है, असं एक गीत आहे ना, ऐकली की नाही तुम्ही? ऐकलंय प्रभूजी. मग इतकी शांत शांत का होता, मी एवढं काही टेक्निकल पण बोलत नाही. तर त्या गाण्याचा भाव आहे, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो कन्हैया तुम, नाम मेरा हो रहा है. ते आणि हे निमित्त मात्र हे सेम आहे. परंतु ते एक गोष्ट पुढे जाऊन आपण हे बघितलं की निमित्त म्हणजे काहीही न करता आपोआप होईल असं नाही. हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. तर अं, प्रल्हाद महाराज पण त्यांच्या एका प्रार्थनेमध्ये म्हणतात बघा, अं, असाच भाव आहे. तिथं आपण अशी चर्चा केली होती की समजा एखादा व्यक्ती आरशा समोर उभा आहे आणि त्याने स्वतःच्या शरीरावर जे काही अलंकार घेतले किंवा दागिने घातले, तर ते दागिने वगैरे त्या आरशामधल्या प्रतिमेतल्या व्यक्तीमध्ये आपोआपच दिसतील. असं होत नाही की आपण आपल्या शरीराला एखादी दागिना घालतो आणि आरशाला पण दागिना घालतो, असं होत नाही. आपल्या शरीरावरती आहे म्हणजे त्या आरशातल्या प्रतिमेमध्ये दिसणारच. तर हे या निमित्त मात्रम सारखं कसं आहे बघा की प्रल्हाद महाराज म्हणतात नरसिंहदेवाला, नैवात्मना प्रभुरायम निज लाभ पूर्ण, की निज लाभ पूर्ण, की अरे नरसिंहदेव तुम्ही निज लाभ पूर्ण आहात, तुम्हाला कोण काय देणार. तुम्ही बघा ना की आध्यात्मिक जगतामध्ये सगळ्या सुरभी गायी आहेत, सर्व कल्पवृक्ष आहेत, हजारो शेकडो लक्ष्मी भगवंतांची सेवा करतायत. अशा व्यक्तीला आपण काय देणार. आणि असं असून त्यांची ती आत्माराम आहेत. त्यांना असं नाही की भूक लागली, नाही दिलं तर त्यांचं कृष्णाला त्रास होईल. कृष्ण आत्माराम आहे, परंतु आपला भोग ते आपल्यावरच्या प्रेमापोटी घेतात, त्यांना गरज आहे म्हणून नाही. तर आपण जे पण भक्तीमध्ये करतो ना, की स्वयंपाक करून भोग दाखवणे किंवा जपा करणे किंवा भगवंतांना स्नान करणे किंवा त्यांना कपडे घालणे. आता आता लोटे माताजींच्या घरी आलेत ना गौरनिताई, तर गौरनिताईला गरज नाहीये सगळ्या गोष्टींची, आपल्याला गरज आहे. की गौरनिताई माझ्याकडून सेवा घेतायत, हा भाव येणं महत्वाचं आहे. कारण काय, भगवंतांकडे सर्व काही आहे आणि ती व्यक्ती आत्मसंतुष्ट आहे. बाहेरून काही मिळवण्याची गरज नाही. आपलं कसं आहे की आपल्याला बाहेरून अन्न पदार्थ लागतात किंवा कुणाचे काही चांगले शब्द लागतात, त्याने भूक जाते किंवा समाधान होते. परंतु कृष्णाचं असं नाहीये, त्यांना कुणाकडून काहीच पाहिजे नाही. ज्या व्यक्तीला कुणाकडून काहीही पाहिजे नाही, जो सर्वाचा स्वामी आहे, जो आत्माराम आहे, मग असा व्यक्ती जर आपल्याकडून काही घेतोय, तर तो आपल्यावरती कृपा करतोय की आपण त्याच्यावरती कृपा करतोय.
तोच करतो ना. जसं प्रल्हाद महाराज तिथे सांगतात की नरसिंहदेव, तुम्ही असे आहात की स्वतः निधी लाभपूर्ण आहात, तरी सुद्धा भक्त जे तुम्हाला जे काही अर्पण करतात ते मी प्रेमापोटी ग्रहण करतो. आता तुम्ही मला सांगा, म्हणजे एक उदाहरण देतो. आपण कितीतरी चांगला भोग तयार केला, तर राधाराणी सारखा भोग तयार आपण कधी करू शकू का? हो की नाही? नाही. नाही ना. बाकीच्या माताजींना डाऊट आहे का? नाही करू शकत. नाही करू शकत. तर तुम्ही कदाचित हे वर्णन ऐकलं की नाही माहिती नाही. बरसाण्यामध्ये विश्वरूप प्रभूंनी आम्हाला सांगितलं, हे बऱ्याच लोकांना बोललं जातं हे, की राधा राणीला दुर्वास मुनींनी आशीर्वाद दिला होता की तुझ्या हाताने तयार केलेलं अन्न जो कोणी व्यक्ती घेईल तो नेहमी निरोगी राहील आणि त्याचं आयुष्य पण प्रदीर्घ राहील. तर तिथे परत हा विचार करायचा नाही की ते दुर्वास मुनी राधा राणींना कसा काय आशीर्वाद देतात. ती एक लीला आहे. तर त्यासाठी यशोदामाई राधाराणीच्या आईला बोलते कितीदाला, की राधाराणीला दररोज पाठवा आमच्या कृष्णासाठी स्वयंपाक करायला. तर तुम्ही बघितलं असेल ना, बरसाणा आणि नंदगाव जवळजवळच आहे. तर तिथून राधाराणी यायची आणि कृष्णासाठी स्वयंपाक करून जायची. तर राधाराणीच्या स्वयंपाकाचं वैशिष्ट्य हे आहे की एक पदार्थ रिपीट करत नाही राधाराणी. तर दामोदर प्रभू असे बोलले, कदाचित त्याचा अर्थ असा असेल की त्या पदार्थाचे फ्लेवर चेंज करत असतील. आपल्या कसं समजा एका प्रकारची भेंडीची भाजी आपण केली, नेहमी त्याच प्रकारची असते. पण राधाराणीच्या कुकिंग मध्ये कसे वेगवेगळ्या प्रकारचे रस, नवीनता असते. त्याच्यामुळे जेव्हा आपण गौरनीत आहे किंवा आपल्या घरी जे फोटो आहे, विग्रह आहे, त्यांना भोग दाखवतो, तो एका दृष्टिकोनातून म्हणजे सहज असं वाक्य वापरतोय, एका दृष्टिकोनातून हास्यास्पदच आहे. कारण भगवंत जे खातात त्यांच्यासाठी जे मिळतं, जो स्तर आहे त्याच्या तुलनेमध्ये आपण काय देतो त्यांना, भौतिक पदार्थापासून तयार केलेली. पण तरी सुद्धा ते ग्रहण करतात. ही त्यांची आपल्यावरती कृपा आहे. जसे की प्रल्हाद महाराज नरसिंहदेवांना म्हणतात, नैवात म्हणा प्रभुरायम निज लाभ पूर्ण मानम जनात अविदश करुण विनिते एक म्हणे यज्ञ जन एक म्हणे प्रतिमुख मुखश्री. माझी एक ओळ चुकती की नरसिंहदेव, तुम्हाला काही कशाची गरज नाहीये, पण तुम्ही प्रेमापोटी आम्ही दिलेले गोष्टी ग्रहण करता आणि तुम्ही ग्रहण केल्यामुळे तुम्हाला लाभ होत नाही तर आम्हालाच लाभ होतो. तर हे असं आहे की आरशासमोर राहून व्यक्तीने स्वतःचे काही अलंकार वगैरे घातले तर आरशातल्या प्रतिमेमध्ये पण जातात. तसेच नरसिंहदेव म्हणजे ती व्यक्ती आहे. नरसिंहदेवांना जे काही आपण अर्पण करू त्यामुळे त्यांना जी अनुभूती होईल, तर आरशातली जी प्रतिमा आहे ती आपण आहे, तर त्याच्यामध्ये आपलाच लाभ आहे. तर हे त्याच्या मागचं हे आहे, सिद्धांत आहे. नैवात म्हणा प्रभुराय म्हणजे लाभ पूर्ण. तर सव्यसाची म्हणजे की बाबा जो व्यक्ती बाण चालवण्यामध्ये एक्सपर्ट आहे. आणि इथे तात्पर्यामध्ये मला वाटतं द्रौपदी मध्ये सांगतात, श्लोक क्रमांक 23, पान नंबर 4 ते 13 मध्ये बघा. युद्धभूमीमध्ये जो निपुणतेने बाण सोडू शकतो त्याला सव्यसाची असे म्हणतात. ते अर्जुनचं एक नाव आहे. अर्जुना या ठिकाणी सव्यसाची म्हणून संबोधण्यात आले आहे कारण शत्रूंना मारण्याकरिता बाण सोडण्यामध्ये तो अत्यंत निपुण होता. आता हे मात्र, तू केवळ निमित्त मात्र हो. निमित्त मात्रम हा शब्दही अत्यंत महत्वपूर्ण आहे. बघा, हे प्रभुपाद म्हणतात. त्याच्यामुळे शक्य झालं तर आपण पण कुठे डायरीमध्ये किंवा कुठेतरी जिथे नेहमी आपण बघू तिथं ही ओळ लिहिली तर फायद्याच होईल. म्हणजे माझ्यासाठी पण म्हणते निमित्त मात्र, तर नेहमी आठवण येईल जेव्हा मी मुख्य करता नाहीये. संपूर्ण जगताचे संचलन भगवंतांच्या योजनेनुसार होत आहे. ज्ञानाचा अभाव असणाऱ्या मूर्खांना वाटते की प्रकृती संचलन हे योजनेविनाच होत आहे आणि सारे सृष्ट पदार्थ हे आकस्मिकरित्या उद्भवले आहेत. हे मॉडर्न सायंटिस्ट म्हणतात ना, बिग बँग झाला आणि त्याच्यापासून सगळे ग्रह झाले, आधी अमिबा आले वगैरे आले. त्याचा काही प्रूफ तर नाही अजून, तर काही प्रोड्यूस करू शकले नाही. प्रभुपाद म्हणतात की हे किती इलॉजिकल आहे.
की एखादी गोष्ट तयार होते त्याच्यामध्ये मागे काहीच उद्देश नाहीये, असं तर असू शकत नाही. आणि या जगामध्ये आपण बघतो की सगळ्या गोष्टी एकदम नियमबद्ध आहेत. गोष्टी नियमबद्ध तेव्हा असतात जेव्हा त्याला कोणीतरी नियम लावतो. आता समजा ट्रॅफिक सिग्नलला नियम कधी असतात? हं? की जेव्हा गव्हर्नमेंट किंवा ते ट्रॅफिक पोलीस तिथे हे करतात किंवा कोणत्या साईडने चालवायचं, लाईट बंद राहिल्यावरती थांबायचं, याचा अर्थ कोणीतरी आहे. तर प्रभुपाद हे त्यांना म्हणतात की बाबा हे लोक बोलतात की सगळं आपोआप झालं, हे म्हणजे योग्य वाटत नाही. या प्राकृत जगतात सर्व काही विशिष्ट योजनेनुसार घडत असते, प्लॅन आहे. आता हे हे महत्वाची गोष्ट आहे की हे भौतिक जगत बनवण्यामागे कारण काय आहे? तुम्हाला माहिती काय कारण आहे, का बरं हे जगत तयार केलं? जीवाने स्वामित्वाची इच्छा केलेली म्हणून. ओके, आणखीन ती एक आहे अजून. इथे प्रभुपाद पर्पज साठी सांगतात की या जग केल्यामुळे काय होईल, हे जग निर्माण केल्यामुळे. तेच तेच आहे ना, जीवाने इच्छा केली त्याला वेगळ्या प्रकारे असं म्हणतात की अं, इथून बाहेर पडण्यासाठी किंवा बद्ध अवस्थेमधून बाहेर पडण्यासाठी जीवाला एक संधी मिळते. आता समजा जे बद्ध जीव महाविष्णूच्या शरीरामध्ये आहेत, ते महाविष्णूच्या शरीरामध्ये काही करू शकणार नाहीत, की ज्याने त्यांची बद्धता मुक्त होईल. तर त्यांना हे जी खोटी इच्छा आहे स्वतंत्र होऊन जगण्याची, याच्यातून शुद्ध व्हायचं असेल तर अशी व्यवस्था करावी लागेल की जिथे ते जातील तिथे त्यांना फटके मिळतील, मग वैष्णवांचा संघ मिळेल, मग हळूहळू भक्ती करत करत त्यांची अंतःकरण बदलेल आणि मग ते या जगतातून बाहेर पडतील. तर बघा इथे प्रभुपादांनीच लिहिलंय, अ, अ, ही प्राकृत सृष्टी म्हणजे जीवाना स्वगृही भगवत धामात परत जाण्याची संधीच आहे. आता तुम्हाला कळलं असेल, एक तर कारण ते पण आहे जीवाने इच्छा केली, आणि दुसरं कारण हे आहे की की जर हे जगत नाही निर्माण केलं तर मग बद्ध जीव कसे मुक्त होतील? त्यांना ऑपॉर्च्युनिटी तर मिळाली पाहिजे ना. मुलांची परीक्षाच नाही घेतली तर ती पुढच्या वर्गात कशी जातील किंवा कसं कळेल की त्यांना किती नॉलेज आलंय? तर हे प्रभुपादांनी हा एक शब्द महत्वाचा आहे की बाबा का. आणि मग नंतर प्रभुपाद म्हणतात की आपल्या सगळ्याला अधिकार गाजवण्याची सवय आहे, त्याच्यामुळे आपण बद्ध आहोत. परंतु जो भगवंतांची योजना जाणतो तो व्यक्ती बुद्धिमान आहे. अं, कुरुक्षेत्राचे युद्ध हे परमेश्वराच्याच योजनेनुसार लढले गेले. ही भगवंताचाच प्लॅन होता. जसं भौतिक जगतामध्ये लोकांना संधी देणं हा भगवंतांचा प्लॅन आहे, तसा या युद्धाचा पण प्लॅन होता. तर अर्जुन युद्ध करण्याचे नाकारीत होता, परंतु भगवंतांच्या इच्छेनुसार त्याला युद्ध करण्यास सांगण्यात आले, तेव्हाच तो सुखी होऊ शकेल. त्याचा विचार उलटा होता, पण भगवंत त्याला वेगळं सांगतो. जर मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना वाहूत असेल आणि त्याचे जीवन भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये असेल तर तो परिपूर्ण पुरुष होय. तर आता एक शेवटचा मुद्दा घेऊन आपण थांबूया की हे म्हणतायत की बाबा या जगाचा उद्देश आहे की जीवांना अं, परत जाण्याची संधी आहे आणि सर्व काही भगवंतांच्या प्लॅन नुसार होत आहे, त्यांची योजना आहे. तर प्रश्न असा आहे की भगवंतांचा प्लॅन काय आपल्याला कसं कळेल? म्हणजे तुम्ही एकदम ब्रॉड प्लॅन नका सांगू की या जगातून बाहेर पडायचं. समजा माझ्यासाठी, आता प्राणनाथ कृष्णदास साठी भगवंतांचा काय प्लॅन आहे कसं कळणार? किंवा सावंत सरांसाठी भगवंतांचा काय प्लॅन आहे कसं कळणार? इथे तर म्हणतात की सर्व काही भगवंतांच्या योजनेनुसार होतं, पण योजना काय आहे कसं कळणार? म्हणजे आपण तर डायरेक्ट कृष्णाशी बोलण्या एवढे तर अजून तर हे नाही झालो. तर काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे, आपण हे पुढच्या वेळेस बघूया. तुम्ही विचार करा, पुढच्या वेळेस इतर अजून चर्चा आहे. तर प्रश्न असा आहे, या जगामध्ये सगळ्या काही गोष्टी भगवंतांच्या योजनेनुसार होतात. मग आपल्याला कसं कळेल की माझ्यासाठी भगवंतांची योजना काय आहे? आता अर्जुनला तर कळलं, कारण भगवंत सांगतो की ती युद्ध कर, त्याला सोपं आहे. पण आपल्याला काय सांगणार की बाबा प्राणनाथने मेडिकलची सेवा करावी, जवाहरला जावं की न जावं?
हे तर दररोज भगवान तर सांगणार नाही. मग आपल्याला ही योजना कशी कळेल? तर याच्यावरती तुम्ही वाटलं चिंतन करा. आपण नेक्स्ट पुढच्या वेळी बघूया. आजच्या पूर्ण चर्चेतून आपण काय बघितलं की अर्जुनने विचारलं तुम्ही कोण आहात आणि कशासाठी आले. भगवान तर बोलले मी काळ आहे आणि सर्वांना नष्ट करण्यासाठी आले. आणि तू युद्ध कर आणि निमित्त हो. आणि त्याच्यामुळे तुलाच प्रसिद्धी मिळेल आणि क्षत्रिय धर्माचं पालन होईल. पण हे जर तू नाही करणार तर असंही मी सर्वांना मारणारच आहे, पण तुझं नुकसान होईल. आता तो उठून उभा राहा आणि युद्ध कर. तर इथपर्यंत आपण चर्चा केली. याच्यामध्ये कोणाचा काही प्रश्न आहे? प्रश्न असेल तर विचारा, नाही तर आपण थांबूया. प्रभूजी, हा. ह्या अध्यायावर आधारित प्रश्न नाहीये, पण माझा एक म्हणजे जुना एक प्रश्न होता की आपल्याला माहिती आहे चित्रांगद राजा आणि विचित्रवीर्य हे दोघे पण मरण पावतात. हा. आणि मग त्यांची आई सत्यवती आपल्या मुलाला व्यासदेवांना बोलावते हा. पुढे पद्धतीसाठी अंबा आणि अंबिका अंबालिका. अंबालिका, हा सॉरी. हम्म. तर मग मला काय म्हणायचंय, हम्म. हे जे नाही का पांडू आहे आणि दुसरे कोणते धृतराष्ट्र, तर हा. ते व्यास मुनींचे नाही का मुलं झाले, मग त्यांना कुरुवंशीयच म्हणजे व्यास मुनींचेच मुलं झाले ना, भारतवंशीय नाही झाले ना ते. परंतु व्यास मुनीच भारतवंश म्हणता येईल ना, कारण ते सत्यवतीचे मुलगा आहे. पण वडिलांकडून असतं ना हा, ते वंश. पण आहे, बरोबर आहे ते पण. पण याच्यामध्ये मी एक हे ऐकलं होतं. हा, बरोबर आहे, वडिलांनुसारच हे ठरतं. किंवा ज्या मातेच्या गर्भातून जन्मला. मला हे विचारावं लागेल की एक्झॅक्टली कसं ठरवतात. हा, विचारा. मला असं हा. वाटलं की तुमची आधी चर्चा झाली असेल त्यावेळेस मी नसेल, पण मग हा. मला आहे ना खूप वेळेस प्रश्न पडला पण विचारायचंच राहून गेलं. हा. माझं आणि काय आहे, अजून एक अशा प्रकारची प्रश्न असतात ना, की म्हणजे हे कसं झालं किंवा त्याच्यामध्ये मी थोडासा पडत नाही फिलॉसॉफिकल गोष्टीमध्ये. कारण आता कोणी कोणी म्हणतं की 18 काय सेना होती, मगरी सारखंच का रचना केली. तर त्या गोष्टी अशा बऱ्याचशा आहेत की त्या माहित नाही. पण तुमचा हा प्रश्न व्हॅलिड आहे, मी विचारतो तुमच्याकडे सिनियर. आणि अजून कोणी? अजून एक होता, हा, एक मिनिट. जेव्हा नाही का कुंतीचा पुत्र कर्ण असतो हे भीष्मदेवांना माहिती असतं ना. हो, हे म्हणजे मला नाही माहिती. असं हा नाही, पण विचारा, हा, थोडंसं अच्छा. इंटरेस्टिंग आहे ते. ओके, आणि ओके. मी असं नाही का वाचलंय का, बघितलं म्हणजे मोबाईल मध्येच काहीतरी मी एक ऐकत होते, तर त्याच्यामध्ये नाही का असं सांगितलंय की भीष्मदेवांव्यतिरिक्त आहे ना सहदेवांना सुद्धा नाही का माहिती होतं, कारण का ते भूत आणि भविष्याचे चांगले जाणकार होते. त्यांच्या नावावरती सहदेव भाडळी नावाचं पुस्तक आहे ना? पुस्तकाचं नाही माहिती, पण कुंती देवींचा मुलगा कर्ण आहे हे त्यांना पण माहिती होतं आणि भीष्मदेवांना सुद्धा माहिती होतं. हे मी विचारतो. पण एक पुस्तक आहे भविष्य सांगणार, सहदेव भाडळी असं काहीतरी त्याचं नाव आहे. अच्छा. तर त्याच्यावरून असं वाटतं की सहदेवांना ज्योतिषशास्त्राचं ज्ञान होतं. तर ठीक आहे, मी दोन्ही विचारेल माधव गोपाल प्रभू किंवा होतींना की कुणाला माहित होतं आणि भारतवंशी कसे म्हणतात. हो प्रभूजी. तर आपण आधी थांबूया. हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्णा कृष्ण हरे हरे राम हरे, हरे 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 राम